वेलकम. आज आपण GS2 मधला नवीन ॲक्ट जो ॲड झाला आहे तो बघणार आहे. त्या ॲक्टचं नाव मी लिहितो. द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007. द मेंटेनन्स अँड वेलफेअर. कोणाचं मेंटेनन्स अँड वेलफेअर? ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट. कधीचा आहे हा? 2007. ओके. द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007. टोटल या ॲक्टमध्ये 32 सेक्शन्स आहेत. 32 सेक्शन्स. छोटा आहे ॲक्ट आणि 7 चॅप्टर्स आहेत. आणि स्केड्यूल नाही आहे या ॲक्टमध्ये, त्याच्यामुळे नो स्केड्यूल. ठीक आहे. आता आपल्या सिलेबसमध्ये बघू आपण कुठले पॉईंट्स कवर केलेत. 13 नंबरमध्ये 7 नंबरचा द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007. पहिला पॉईंट आहे डेफिनेशन, म्हणजे आपण या ॲक्टमधले डेफिनेशन्स बघणार आहोत. नंतर ऑब्जेक्टिव्स बघणार आहोत. मशिनरी अँड मेजर्स प्रोव्हाइडेड देअर इन, म्हणजे खूपच लिमिटेडच सिलेबस आहे. बघा, डेफिनेशन्स, ऑब्जेक्टिव्स, मशिनरी अँड मेजर्स प्रोव्हाइडेड देअर इन. ठीक आहे. तर आपण पहिले बघणार आहोत डेफिनेशन्स. नंतर ऑब्जेक्टिव्स आणि लास्ट पॉईंट जो आहे सिलेबसमधला, मशिनरी अँड मेजर्स प्रोव्हाइडेड देअरिंग. ठीक आहे. बस, हा ॲक्ट छोटा आहे. या पहिले आपण 2 ॲक्ट जे बघितले, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 हा थोडा मोठा होता. त्यानंतर द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 हा पण मोठा होता. हे दोन्ही ॲक्ट आपण जे बघितले ते नवीन ॲड केले होते यावर्षी सिलेबसमध्ये. आजचा ॲक्ट पण नवीनच आहे सिलेबसमध्ये ॲड केलेला. त्यामुळे आपण पहिले सगळे नवीन ॲक्ट संपवतो, त्यानंतर आपले ओल्ड ॲक्ट आपण बघू. ओके. तुम्ही या ॲक्टची सरळ PDF डाउनलोड करायची आणि एकदा ती बघून घ्यायची. हा पूर्ण व्हिडिओ बघायचा, 1-1.25 तासाचा जो व्हिडिओ होईल आपला तो. त्यानंतर तुम्ही एकदा ती PDF ओरिजिनल ॲक्ट बघून घ्यायचा. ओके. आता इथे मी सध्या तुम्हाला आउटलाईन देऊन टाकतो या ॲक्टची कशी काय आहे. तर यामध्ये आपण काय सांगितलं, 7 चॅप्टर आहे आणि 32 सेक्शन्स आहेत. तर पहिला चॅप्टर 1. चॅप्टर 1चं नाव काय आहे? प्रिलिमिनरी. ओके. त्यामध्ये किती सेक्शन आहेत? सेक्शन 1, 2, 3. म्हणजे चॅप्टर 1मध्ये सेक्शन आहे सेक्शन 1 to सेक्शन 3. ओके. सेक्शन 1 to सेक्शन 3. सेक्शन 1, सेक्शन 2 प्रत्येक ॲक्टमध्ये कॉमन आहे. सेक्शन 1मध्ये काय असते तुम्हाला माहीत आहे. त्या ॲक्टचं नाव म्हणजे शॉर्ट टायटल. त्या ॲक्टची व्याप्ती म्हणजे काय? एक्सटेंट. आणि त्या ॲक्टचं कधीपासून तो अंमलात आला आहे, कमेन्समेंट किंवा केम इन टू इफेक्ट. कमेन्समेंट. ठीक आहे. शॉर्ट टायटल, एक्सटेंट अँड कमेन्समेंट. दुसरा सेक्शन जो आहे त्याचं नाव तुम्हाला सांगितले. प्रत्येक ॲक्टमध्ये सेक्शन 2मध्ये त्या ॲक्टमधल्या सगळ्या डेफिनेशन्स असतात. म्हणजे जेव्हा आपण तो पूर्ण ॲक्ट वाचतो, कुठल्या ना कुठल्या सेक्शनमध्ये आपल्याला काही अडचण येते. एखादी टर्म जर आपल्याला कळाली नाही तर त्या टर्मचा अर्थ तुम्हाला सेक्शन 2मध्ये येऊन शोधावा लागतो. त्यामुळे सेक्शन 2 काय आहे? डेफिनेशन्स. ओके. नंतर सेक्शन 3 आहे. आता मी याचं नाव लिहित नाही, ओरलीच सांगतो, कारण की नंतर आपण जेव्हा हा ॲक्ट 1 by 1 सेक्शन बघू तेव्हा मी त्याच्याबद्दल लिहिल. सेक्शन 3 आहे
ॲक्ट टू हॅव ओव्हर रायडिंग इफेक्ट. ठीक आहे, ॲक्ट टू हॅव ओव्हर रायडिंग इफेक्ट म्हणजे जर एखाद्या स्टेटमध्ये याबद्दल जर ॲक्ट असेल, मेंटेनन्स ऑफ वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन, तर हा केंद्राचा जो ॲक्ट आहे तो त्याच्यावर पेक्षा वरचढ राहील. ठीक आहे, ॲक्ट टू हॅव ओव्हर रायडिंग इफेक्ट. ओके, त्यानंतर आहे चॅप्टर 2. टोटल 7 चॅप्टर आहेत. चॅप्टर 2मध्ये किती सेक्शन्स आहेत? सेक्शन 4 टू सेक्शन 18. ठीक आहे, यामधलं कुठले सेक्शन इम्पॉर्टंट आहे? सेक्शन 4. सेक्शन 4 काय आहे? मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन. मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स. सेक्शन 5. सेक्शन 5 काय आहे? अप्लिकेशन फॉर मेंटेनन्स. नंतर आपण ईच सेक्शन इन डिटेल बघणार आहोत. तुम्हाला तेव्हा कळून जाईल की त्या ईच सेक्शनमधलं मिनिंग काय आहे आणि त्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत. ठीक आहे, त्यानंतर सेक्शन 6. सेक्शन 6 काय आहे? ज्युरिस्डिक्शन अँड प्रोसिजर. ज्युरिस्डिक्शन अँड प्रोसिजर. ठीक आहे, सेक्शन 7. सेक्शन 7चं नाव आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ मेंटेनन्स ट्रिब्युनल. कॉन्स्टिट्यूशन ऑफ मेंटेनन्स ट्रिब्युनल. आता हे मेंटेनन्स म्हणजे काय, ट्रिब्युनल म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्यानंतर सेक्शन 8. सेक्शन 8 आहे समरी प्रोसिजर इन केस ऑफ इन्क्वायरी. सेक्शन 9 आहे ऑर्डर फॉर मेंटेनन्स. सेक्शन 10 आहे अल्ट्रेशन इन अलाउन्स. सेक्शन 11 आहे एन्फोर्समेंट ऑफ ऑर्डर ऑफ मेंटेनन्स. सेक्शन 11 परत सांगतो, एन्फोर्समेंट ऑफ ऑर्डर ऑफ मेंटेनन्स. सेक्शन 12 ऑप्शन रिगार्डिंग मेंटेनन्स इन सर्टन केसेस. सेक्शन 13 डिपॉझिट ऑफ मेंटेनन्स अमाऊंट. सेक्शन 14 अवॉर्ड ऑफ इंटरेस्ट वेअर एनी क्लेम इज अलाउड. सध्या तुम्ही फक्त ऐकून घ्या, त्यानंतर आपण एक एक सेक्शन एक्सप्लेन मी करणार, तेव्हा आपल्याला कळून जाईल काय म्हणायचं आहे नेमकं. सेक्शन 15 कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲपिलेट ट्रिब्युनल. सेक्शन 16 महत्त्वाचं आहे आपल्याला. सेक्शन 16 जे आहे ना, अपील्स, कारण की आयोग अपील्स, पनिशमेंट, पेनल्टी ह्या गोष्टी विचारते. नंतर सेक्शन 17 आहे राईट टू लिगल रिप्रेझेंटेशन. आणि एक सेक्शन 18 इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 18 आहे मेंटेनन्स ऑफिसर. मेंटेनन्स ऑफिसर. ठीक आहे, चॅप्टर 1मध्ये चॅप्टर 1चं नाव आहे प्रिलिमिनरी, त्यात सेक्शन 1 to 3 आहे. चॅप्टर 2मध्ये सेक्शन 4 to 18 आहेत. त्यानंतर आता चॅप्टर 3. ठीक आहे, चॅप्टर 3चं नाव काय आहे? इस्टॅब्लिशमेंट ऑफ ओल्ड एज होम्स. एस्टॅब्लिशमेंट ऑफ ओल्ड एज होम्स. ठीक आहे, यामध्ये एकच सेक्शन आहे, सेक्शन 19. सेक्शन 19 कुठला आहे? एस्टॅब्लिशमेंट ऑफ ओल्ड एज होम. तेच एस्टॅब्लिशमेंट ऑफ ओल्ड एज होम्स. त्यानंतर चॅप्टर 4. चॅप्टर 4मध्ये एकच सेक्शन आहे. चॅप्टर 4चं नाव आहे प्रोव्हिजन्स फॉर मेडिकल केअर ऑफ सिनियर सिटीजन्स. प्रोव्हिजन्स फॉर मेडिकल केअर ऑफ सिनियर सिटीजन. एकच सेक्शन आहे, सेक्शन 20. सेक्शन 20चं नाव काय? मेडिकल सपोर्ट फॉर सिनियर सिटीजन्स. ठीक आहे, त्यानंतर चॅप्टर 5. चॅप्टर 5चं नाव आहे प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ सिनियर सिटीजन्स. यामध्ये सेक्शन आहेत सेक्शन 21 to 23. त्यानंतर चॅप्टर 6
चॅप्टर 6चं नाव आहे ऑफेन्सेस अँड प्रोसिजर फॉर ट्रायल. ऑफेन्सेस अँड प्रोसिजर फॉर ट्रायल. यामध्ये 2 सेक्शन आहेत, सेक्शन 24 टू सेक्शन 25. ठीक आहे. त्यानंतर लास्ट चॅप्टर आहे चॅप्टर 7 मिसलेनियस, आणि टोटल 32 सेक्शन्स आहेत. चॅप्टर 6मध्ये 24-25 कवर झाले, म्हणजे रिमेनिंग चॅप्टर 7मध्ये असतील. तर चॅप्टर 7मध्ये येतील सेक्शन 26 टू 32. ठीक आहे. झाले 7 चॅप्टर, 32 सेक्शनचं ओव्हरलुक केलं आहे आपण, आणि यामध्ये स्केड्यूल नाही आहे. परत एकदा आपण बघू. चॅप्टर 1 किती सेक्शन आहेत? सेक्शन 1 टू 3. चॅप्टर 2 किती सेक्शन आहेत? सेक्शन 4 टू 18. जर आयोगाने विचारलं आहे की द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट, यामध्ये चॅप्टर 2चं नाव काय आहे किंवा किती सेक्शन आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 4 टू 18 हे चॅप्टर 2मध्ये आहेत. चॅप्टर 3 एकच सेक्शन आहे, सेक्शन 19. चॅप्टर 4 परत एकच सेक्शन आहे, सेक्शन 20. ठीक आहे. त्यानंतर चॅप्टर 5 एक, यामध्ये किती सेक्शन आहेत? 3, सेक्शन 21 टू 23. त्यानंतर चॅप्टर 6मध्ये किती सेक्शन आहेत? सेक्शन 24, 25. आणि चॅप्टर 7 यामध्ये आहेत रिमेनिंग 26 ते 32. ओके. नावं तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल काय आहेत चॅप्टरचे. आता आपण बघू की हा ॲक्ट कधी पास झाला आणि कधी आपल्या प्रेसिडेंटने साईन केली आणि कधी हा इम्प्लिमेंटेशन झाला आहे. तर हा ॲक्ट प्रेसिडेंट साईन ऑन 29 डिसेंबर 2007. त्याच दिवशी मग तो गॅझेट ऑफ इंडियामध्ये पब्लिश झाला आणि मग आपल्या इंडियात तो लागू झाला 29 डिसेंबर 2007. ठीक आहे. ॲक्टचं नाव आहे द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007. ठीक आहे. पण त्यात कोणती तारीख? तर शेवटची 2 दिवस बाकी होती समजा वर्ष संपायला, 29 डिसेंबर. केंद्र सरकारने हा कायदा केला. त्यांनी एक गोष्ट सांगितली यामध्ये, जर राज्य सरकारला हा कायदा लागू करायचा असेल तर त्यांनी त्याच्या सोयीनुसार कधी पण लागू करावा. केंद्र सरकारने काय सांगितलं आहे, असं नाही की आम्ही पास केला म्हणून आजपासूनच सगळ्या राज्यात हा लागू होईल. हा कायदा तुम्ही तुमच्या सोयीनुसार लागू करा असं राज्याला सांगितलं. ठीक आहे. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कधी लागू केला हा? जर 2007मध्ये आला तर असं नाही की 2007मध्येच आपण लागू केला. आपण जवळपास 1.5 वर्ष थांबलो. आपण 1 मार्च 2009 ला हा महाराष्ट्रामध्ये लागू केला आहे. ठीक आहे. तर आयोगाने तारीख जर विचारली की महाराष्ट्रामध्ये कधी हा ॲक्ट लागू केला आहे, तर आपण घाई गडबडीत 2007 ॲक्टचं नाव होतं 2007 लिहून टाकू. तिथे दिलेलं असणार ऑप्शनमध्ये 1 मार्च 2007 आणि आपण 2007 क्लिक करून टाकू किंवा 8 क्लिक करून टाकू. चला पुढच्या वर्षी लागू केला असेल असं नाही. एक्झॅक्ट डेट लक्षात ठेवा, महाराष्ट्र 1 मार्च 2009. ठीक आहे. हा ॲक्ट जेव्हा तुम्ही डाउनलोड करसाल त्यासोबतच तुम्ही एक लिंक किंवा एक वेबसाईट व्हिजिट करा. वेबसाईट कुठली? महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. कुठली? सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट. सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट. ठीक आहे. या वेबसाईटवर या ॲक्टबद्दल नवीन गोष्टी कुठल्या अमेंडमेंट झाल्या आहे किंवा हा ॲक्ट कसा महाराष्ट्रात लागू केला आहे याबद्दल सांगितलेलं आहे, पण तुम्ही व्हिजिट कराच. ओके. आता या ॲक्टचं नाव आहे द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स. तर बऱ्याच लोकांना कन्फ्यूज काय होते, यामध्ये जो शब्द आहे पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन, त्यांना तो एकच वाटतो. तसं नाही आहे. सिनियर सिटीजन म्हणजे काय? 60+ असलेले मेल और फिमेल. हे पण पॅरेंट्स असतील कोणाचे तरी, पण असे काही पॅरेंट्स असतील की ज्यांचं एज 60च्या खाली आहे, बिलो 60, त्यांच्यासाठी पण हा ॲक्ट आहे. ठीक आहे. द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स, मग तो पॅरेंट्स 60+ असतील तर आपण त्याला म्हणू सिनियर सिटीजन्स.
आणि ते फक्त पॅरेंट्स असतील 60च्या खालचे, त्यांना आपण पॅरेंट्स म्हणू फक्त. ठीक आहे, ज्यांचे एज 60 खाली असेल त्याला आपण पॅरेंट्स म्हणू. ओके. सिनियर सिटीजन्स अँड पॅरेंट्स. त्यामुळे आता तुम्हाला याबद्दल तर कळालं की सिनियर सिटीजन म्हणजे 60+. आयोग कन्फ्यूज करण्यासाठी 65+ पण देईल. 65+ नाही, आपण या ॲक्टनुसार 60+ म्हणजे सिनियर सिटीजन समजतो. आता काय झालं, हा ॲक्ट आणला का? आता आपण थोडंफार हिस्टोरिकल बघू बॅकग्राऊंड की हा ॲक्टची गरज का पडली. म्हणजे आपल्या पार्लमेंटला असं का वाटलं की हा ॲक्ट आपण सिनियर सिटीजन आणि पॅरेंट्ससाठी आणला पाहिजे. तर काय व्हायचं, दिवसेंदिवस घरातली तरुण पिढी जॉबसाठी किंवा कुठल्या बिझनेससाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर गावी जायला लागले, मोठ्या मोठ्या शहरात, जसं मुंबई, पुणे किंवा मग विदेशात जायला लागले. मग गावातून मायग्रेशन ते मोठ्या शहरात व्हायला लागलं. मग त्यामुळे काय व्हायचं, त्यांच्या ते करिअरच्या विचारात किंवा जॉबच्या भांगडीत ते सिनियर सिटीजन किंवा आपल्या आईवडिलाला घरी विसरून जायचे. सिनियर सिटीजन म्हणजे ग्रँड पॅरेंट्स असतील आपले घरी, आजी आजोबा, स्वतःचे आईवडील असतील, आपण दुर्लक्ष करत गेलो. मग त्यामुळे दुर्लक्ष होतं. त्यामुळे काय व्हायचं, मग स्टँडर्ड जे होतं आपल्या पॅरेंट्सचं आणि आपल्या सिनियर सिटीजनचे आहेत किंवा त्यांचं हेल्थ फॅसिलिटीज, मग याच्यावर ते अफेक्ट व्हायचं. कारण की आपण आपल्या करिअरमध्ये बिझी आहोत, आपण आपल्या जॉबमध्ये बिझी आहोत, घरी नाही आहेत. मग हे त्यांची जबाबदारी कोण सांभाळणार. ठीक आहे. मग बरेच जे आहेत ते आपल्या आईवडिलाकडे दुर्लक्ष करायचे. मग त्याचे म्हणजे आपल्या आईवडिला गावी असतात किंवा आपल्या सिटीजन जे आपल्या गावी असतात, त्याचं पालन जबाबदारी कोण करेल. ठीक आहे. एखाद्याच्या घरी 2-3 मुलं असतात, ते दोघं तिघं मुलं बाहेरच असतात, पण त्या तिघांपैकी कोणाचं लक्ष असते, पॅरेंट्सचं काय. मग सिनियर सिटीजन काही राईट्स आहेत, पॅरेंट्सचे पण राईट्स आहेत. त्याच्यामुळे मग हे पार्लमेंटनं हा ॲक्ट आणला. सिनियर सिटीजन्सचे काही राईट, त्याची जाणीव समाजाला पाहिजे, त्यांच्या पायाला व्हावी, म्हणून सरकारने हा कायदा पारित केला. ठीक आहे. पॅरेंट्स आणि सिनियर सिटीजनची काही राईट्स आहेत, त्याची जाणीव समाजाला झाली पाहिजे, त्यांच्या पाल्यांना व्हावी, म्हणून केंद्र सरकारने हा कायदा पारित केला की तुम्ही तुमच्या आईवडिलांना विसरू नका. करिअर करा ना, ठीक आहे, करिअर करा, पण करिअरच्या याच्यात स्वतःचे आईवडील आणि घरातले ज्येष्ठ नागरिकांना विसरू नका. 2011चं सेन्सस, 2011 सेन्ससनुसार इंडियाच्या टोटल पॉप्युलेशनच्या 8.6% सिनियर सिटीजन्स आहेत. मी पॅरेंट्स म्हणत नाही आहे सध्या, सिनियर सिटीजन्स हे पॅरेंट्स पण असतील, पण 60+ वाले स्पेशल मेल फिमेल 8.6 म्हणजे जवळपास 9% इंडियाचं पॉप्युलेशन. जर इंडियाचं पॉप्युलेशन 130 करोडचं पकडलं आपण, तर जवळपास 11-12 कोटी हे लोक आहेत. म्हणजे 11-12 कोटी लोकांकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत. ठीक आहे. आता सरकारचं तेच म्हणणं, करिअर करा, पण पॅरेंटची काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे हा ॲक्ट आला आहे आणि हेच पॉप्युलेशन 2050पर्यंत 22% होणार आहे. म्हणजे बघा, 1/4 ऑफ युअर पॉप्युलेशन विल बी सिनियर सिटीजन इन 2050. म्हणजे आज जर आपण सगळे यंग आहोत, हे सगळे नंतर सिनियर सिटीजन होणारच आहे. बरं, सिनियर सिटीजनबद्दल आपल्या आर्टिकल किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे उल्लेख होता का? तर होता. DPSPमध्ये एका ठिकाणी आहे. DPSPमध्ये 41 नंबरचं आर्टिकल जर तुम्ही ओपन केलं, ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला सिनियर सिटीजनचा उल्लेख सापडतो. ते आर्टिकल काय बोलते, म्हणजे आर्टिकल 41 ऑफ DPSP सेज टू सेक्युअर द राईट टू वर्क, टू एज्युकेशन अँड पब्लिक असिस्टन्स, the right to work, to education and public assistance in cases of unemployment, old age, sickness and त्यात हे सांगितले हँडिकॅप बद्दल, डिसेबलसाठी. ठीक आहे. म्हणजे या ॲक्टमध्ये काय सांगितलं, बेकारी, वृद्धत्व, आजारपण आणि अपंगत्व या परिस्थितीमध्ये काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदत मिळण्याची
किंवा मिळण्याच्या हक्काची राज्य सरकार, राज्य इन द सेन्स स्टेट इन तर बेकारी वृद्ध आलं. वृद्ध म्हणजे आपले सिनियर सिटीजन आलेत, ओल्ड एज. जर बेकारी वृद्धत्व किंवा ओल्ड एज लोक आहेत किंवा जे लोक आजारी आहेत, काही लोक अपंग आहेत, मग बेकारी किंवा वृद्ध लोक किंवा आजारी लोक किंवा अपंग लोक ह्या 4 परिस्थिती ज्या असतील, बेकारी, वृद्धत्व, आजारपण आणि अपंगत्व, या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदत मिळाली पाहिजे, याची शाश्वती आपलं देश म्हणजे आपलं नेशन, आवर स्टेट देईल. ठीक आहे. त्यामुळे 41 नंबरचा आर्टिकलमध्ये ओल्ड एज याचा उल्लेख झालेला आहे. यांना काम किंवा यांना मदत, सार्वजनिक मदत आपला इंडियन गव्हर्नमेंट करेल. ठीक आहे. आता प्रत्येक पाल्याने आपल्या पालकांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसं जमत नसेल तर ॲटलिस्ट मेंटेनन्स कॉस्ट किंवा निर्वाह भत्ता किंवा ज्याला म्हणतो आपण परिपोषण हे दिलं पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक पाल्याने आपल्या पालकांची जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे. तसं जमत नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही त्यांना काहीतरी पैसे द्या. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, तुम्ही तुमच्या एज्युकेशनमध्ये, तुम्ही तुमच्या जॉबमध्ये तुम्ही राहा ना बिझी, तुमच्या फॅमिलीमध्ये तिकडे पुण्याला घेऊन. पण गावाकडे जे आपले पॅरेंट्स आहेत त्यांना तुम्ही काहीतरी मेंटेनन्स कॉस्ट द्या. ईच मंथ द्या, पर इयर द्या, क्वार्टरली द्या, तुम्हाला जसं शक्य होईल तसं द्या, पण द्या. ठीक आहे. त्यांना, आपल्या पालकांना निर्वाह भत्ता आपण दिलाच पाहिजे. त्यांचं परिपोषण करण्यासाठी जो लागतो पैशाची गरज ती आपण दिली पाहिजे. आता हा निर्वाह भत्ता कसा राहील की यामध्ये ते त्यांचं सगळ्या बेसिक नीड फुलफिल झाल्या पाहिजे. त्यांचं अन्न, फक्त अन्न नाही, क्वालिटी पोषण. आता सिनियर सिटीजन म्हटल्यावर त्यांना काय आहे, काही काही गोष्टी चालतात, काही काही गोष्टी चालत नाही, पण त्यांना फळं वगैरे ह्या गोष्टी जास्त घ्याव्या लागतील सिनियर सिटीजन असल्यामुळे. त्यामुळे त्यांचा खर्च जास्त राहील. त्यामुळे तुम्ही मेंटेनन्स कॉस्ट जो देणार तो चांगला द्या. त्यांचं अन्न, वस्त्र, निवारा, त्याचं आरोग्य, रेग्युलर गोळ्या असतात त्यांना, काही लोकांना डायबिटीज असते, काही लोकांना वेगळे त्रास असतात, ते सगळ्याचं म्हणजे या सगळ्यांची त्याची गरज भासेल असा निर्वाह भत्ता त्यांना दिला पाहिजे पाल्याने. जर पाल्य स्वतःहून तसं देत नसेल तर शासन म्हणजे गव्हर्मेंट तो भत्ता त्याच्याकडून घेऊन या सिनियर सिटीजनला देतात. जर सिनियर सिटीजनने सांगितलं की बा माझ्या जे इन्कम आहे त्या इन्कममध्ये आमचं राहणं होत नाही आहे, आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा आमचं जगणं होत नाही आहे, माझं पूर्ण गरजा भागत नाही आहे, मला माझ्या मुलांकडून काहीच हेल्प मिळत नाही आहे, तर मला ती हेल्प मिळून द्यावी. तर गव्हर्मेंटचं काम आहे की ते हेल्प मिळून देतील. फक्त आपण अर्ज केला पाहिजे की माझं पाल्य बाहेरगावी असतो किंवा तो जॉबमध्ये तिकडे बिझी असतो, पण माझ्यावर त्याचं लक्ष नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं हा ॲक्ट आला आहे. आता आपण ईच सेक्शन इन डिटेल बघू. ओके. चॅप्टर 1. चॅप्टर 1चं नाव काय आहे आपल्या याच्यात? प्रिलिमिनरी. त्यामध्ये आपण बघू सेक्शन 1 काय सांगते? टायटल, या ॲक्टचं नाव, त्यानंतर एक्सटेंट, या ॲक्टची व्याप्ती म्हणजे इंडियन टेरिटरीमध्ये कुठे कुठे अप्लाय होईल ते सगळीकडे अप्लाय होतो. पहिले व्हायचं जम्मू काश्मीर सोडून, पण आता 31 ऑक्टोबर 2019 पासून थ्रू आउट इंडिया. नंतर त्याचं डेट ऑफ कमेन्समेंट. स्टेटची डेट वेगळी राहते कमेन्समेंटची, कारण की केंद्र सरकारने सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा ॲक्ट अप्लाय करू शकता. ॲक्टचं नाव काय आहे? मेंटेन वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2006. एक्स्ट्रा आहे होल ऑफ इंडिया. ठीक आहे. इट अप्लाय ऑल्सो टू सिटीजन्स ऑफ इंडिया आउट इंडिया. जर काही सिनियर सिटीजन विदेशात असतील त्यांना बी हा होतो, पण सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे. काही पॅरेंट्स विदेशात राहत असतील हे अप्लाय होतो, पण सिटीजन ऑफ इंडिया पाहिजेत. हा कधी येणार? कमेन्समेंट. इट शॅल कम इन फोर्स इन
ऑन सच अ डेट ॲज द स्टेट गव्हर्नमेंट अँड नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट अपॉइंट. जेव्हा राज्य सरकार ठरवेल तेव्हा हा ॲक्ट ते त्याच्या राज्यात लागू करू शकतात. सेक्शन 1 कळालं ना, की शॉर्ट टायटल आहे, कमेन्समेंट आहे. ॲक्ट मे बी कॉल्ड मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स सिटीजन ॲक्ट 2007 होल इंडियामध्ये लागू होईल. अँड व्हेन स्टेट नोटिफाय इन देअर गॅझेट दिस लॉ विल कम इन इफेक्ट. ओके. सेक्शन 2 अबाउट डेफिनेशन्स. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे यामध्ये सगळ्या डेफिनेशन्स आहेत. त्यामध्ये ए मध्ये दिलं आहे चिल्ड्रन. चिल्ड्रन म्हणजे काय? चिल्ड्रन म्हणजे काय? आता काय झालं, 2007 मध्ये जेव्हा हा ॲक्ट आला होता ना, तेव्हा चिल्ड्रनची डेफिनेशन होती, चिल्ड्रन इन्क्लूड्स सन, नंतर डॉटर, त्यानंतर ग्रँडसन, त्यानंतर डॉटर. ठीक आहे. सन, डॉटर, ग्रँडसन आणि ग्रँड डॉटर म्हणजे आजी आजोबा असतील तर त्यांचे पण त्यात आहेत किंवा नात आहेत. आणि येत होता इथं सन, डॉटर, ग्रँडसन आणि ग्रँड डॉटर एक्सेप्ट मायनर. मायनर म्हणजे काय? जर तो मुलगा, मुलगी किंवा नात 18 वर्षाखालील असेल, बिलो 18 असेल, आपण मायनर म्हणतो, तर ते या डेफिनेशनमध्ये येते. काय, चिल्ड्रनने पॅरेंट्स आणि सिनियर सिटीजनचं पालनपोषण केलं पाहिजे. पण ते चिल्ड्रन जर 18 वर्षाखालील असेल तर मग ते त्याच्यावर पॅरेंट्स किंवा सिनियर सिटीजन दावा करू शकत नाही की माझं चिल्ड्रन माझ्यावर लक्ष देत नाही, कारण तो स्वतः. बट ते मायनर असेल तर मग सन म्हणजे किंवा मुलगी, डॉटर किंवा ग्रँड नात म्हणजे नात किंवा नात, ग्रँड डॉटर, हे होतं 2007च्या ओरिजिनल ॲक्टमध्ये. यामध्ये काय झाले, 2019 मध्ये रिसेंटली अमेंडमेंट झाले. 2019 यात गोष्टी त्यांनी ॲड केल्या. सन असेल तर त्यांनी काय ॲड केलं माहिती आहे का त्याच्यात? माझा मुलगा असेल तर माझी सुद्धा ॲड झाली पाहिजे. ठीक आहे. म्हणून त्यांनी ॲड केलं चिल्ड्रन इन लॉज. चिल्ड्रन इन लॉज असेल तो तिचा नवरा पण ॲड झाला पाहिजे, म्हणजे पण ॲड झाला पाहिजे. ठीक आहे. म्हणून चिल्ड्रन इन लॉ हे या डेफिनेशनमध्ये ॲड केले. या ॲक्टमध्ये बऱ्याच ठिकाणी चिल्ड्रन येईल, चिल्ड्रन पालनपोषण केलं पाहिजे, चिल्ड्रन पालनपोषण केलं पाहिजे. पण चिल्ड्रन म्हणजे काय? तर ॲक्टमध्ये चिल्ड्रन म्हणजे सन, डॉटर, ग्रँड डॉटर मध्ये अर्थ आहेच, प्लस चिल्ड्रन इन लॉ ॲड केलं आहे आणि सून पण ॲड केली. आणि ॲडॉप्टिव्ह दत्तक घेतली असतील तर ॲडॉप्टिव्ह. ठीक आहे. हे पण ॲड केलं आहे 2021 मध्ये. ओके. त्यानंतर आता आपण सेकंड डेफिनेशन ती आहे बी. आता आपण कसं सेक्शन मध्ये सबसेक्शन ए काय सांगतो, चिल्ड्रनची डेफिनेशन. तसं सबसेक्शन बी, सबसेक्शन काय सांगणार, मेंटेनन्सची डेफिनेशन. आता आपण वर्ड पुढं आपल्या ॲक्टमध्ये येणार आहे जागोजागी, मेंटेनन्स रिपीट होणार आहे, चिल्ड्रन खूप रिपीट होणार आहे. तर आधीच आपण याची डेफिनेशन बघून घेत आहोत. मेंटेनन्स includes provision for food, clothing, residence and medical treatment. ठीक आहे. मेंटेनन्समध्ये ओल्ड डेफिनेशन, कारण की यात पण 2019 मध्ये काही चेंजेस झालेले. ओल्ड डेफिनेशन काय सांगते, मेंटेनन्स तुम्ही जी कॉस्ट देणार आहे ना, मेंटेनन्स काय काय बघून दिलं पाहिजे, काय कॅल्क्युलेट द्या की त्यांचं फूड, पॅरेंट्स किंवा सिनियर त्यांचं फूडची जी गरज रिक्वायरमेंट ती फुलफिल होणार देशातून, त्यांचं क्लोथिंग, त्यांचं रेसिडन्स म्हणजे फ्लॅटमध्ये राहत असतील किंवा घरी राहत असतील तर मग त्याच्या घरी त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल, तर त्याच्या घरी
कामवाली असेल, आता सिनियर सिटीजन आहे, आजी आजोबा, एखादी कामवाली लावली असेल ना घरी, कारण की माणसाकडून काम होत नाही. मग एक भांडेवाली असेल किंवा फरशी पुसणारी असणार, तर मग पैसे कुठून देणार आहे? घर चालायला पण खूप सारे पैसे लागतातच. घरात एखादा नळ बिघडतो, मग नळ बदलून घ्यावा लागतो, मग तिथं मेंटेन घराचं पण थोडं ते रेसिडेन्स कॉस्ट, जर रेंटवर राहत असेल तर रेंट याच्यात, आणि त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट गोष्टी त्याच्या इन्क्लूड होतात. ओल्ड डेफिनेशन, न्यू डेफिनेशन त्यांनी काय केलं आहे, ही डेफिनेशन थोडी एक्सपॅन्ड केली, 2 शब्द ॲड केले, सेफ्टी अँड सिक्युरिटी. सेफ्टी अँड सिक्युरिटी, ठीक आहे. टू लीड लाईफ ऑफ डिग्निटी. ठीक आहे, एक नॉर्मल लाईफ असते की आजी आजोबा राहिले ते त्याचं काम करत आहे. लाईफ ऑफ डिग्निटी म्हणजे कसं, आता एखादी आजी आजोबा ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्वंट होते, पण ते आता पेन्शनवर आलेत, किंवा आपले पॅरेंट्स गव्हर्नमेंट सर्वंट होते, ते पेन्शन, मग त्यांना आता गव्हर्नमेंट सर्वंट असताना जेव्हा पगार होता तेव्हा त्यांचं स्टँडर्ड लाईफ लिव्हिंग जे आहे ते थोडं हाय आहे. त्यांना सवय आहे घेऊन जायची किंवा मोबाईल वापरायचे, ते त्यांचा पगार हाफ झाला, त्यांना काही सुरू झाल्या, आणि मुलगा बाहेरगावी गोष्ट नाही आहे, मग त्याच्या ओल्ड सवयी होत्या ते त्याची गरज भागत नसतील, तर मग त्याचाही मुलांनी त्यांच्यावर तो परिणाम असतो. सवय असेल ना त्या एखाद्या सिनियर सिटीजन की हप्त्यातून एक दिवस बाहेरचं संडेला, मग ह्या गोष्टी त्याचं फुलफिल होत लक्ष द्यायचं. म्हणून डिग्निटी ऑफ लाईफ किंवा लाईफ ऑफ डिग्निटी, टू लीड लाईफ ऑफ डिग्निटी, आणि सेफ्टी आणि सिक्युरिटी पण ॲड झाली. ओके, या वर्डमध्ये मेंटेनन्समध्ये ॲड केले. ओके, सी, ज्या इम्पॉर्टंट आपण ते सगळ्या इथं मायनर मीन्स अ पर्सन हू हॅव अटेंड द एज ऑफ मेजॉरिटी. एज म्हणजे 18. ठीक आहे, मायनर म्हणजे काय, ज्या मेजॉरिटीचं एज अटेंड नाही केलं आहे तो मायनर, म्हणजे तो बिलो 18 बिलो. 18+ असला आपण म्हणतो तो मायनर आहे, तो आता मेजॉरिटीमध्ये आहे, म्हणजे सज्ञान एक असतं अज्ञान. मध्ये प्रॉब्लेम, अज्ञान, बिलो 18 ना. मायनर म्हणजे असे मुलांचं ज्यांनी अजून मेजॉरिटीचं एज अटेंड नाही केलं आहे. ठीक आहे, 18 एज खालचे मायनर आहे सगळे. ओके, त्यानंतर पॅरेंट्सची डेफिनेशन काय दिली यांनी. पॅरेंट्स, जिथं अमेंडमेंट आहे तिथं मी रेड लिहितोय. मायनरमध्ये काही अमेंडमेंट नाही आहे, त्याच्यामुळे काहीच नाही. पॅरेंट मीन्स फादर ऑर मदर, वेदर बायोलॉजिकल, ॲडॉप्टिव्ह, स्टेप फादर ऑर मदर, म्हणजे सावत्र किंवा सावत्र. ठीक आहे, परत पॅरेंट म्हणजे काय, मीन्स फादर ऑर मदर, वेदर बायोलॉजिकल, ॲडॉप्टिव्ह, or stepfather or stepmother, as the case may be, whether or not the father or mother is senior citizen. म्हणजे ते पॅरेंट्स सिनियर सिटीजन असतील किंवा नसतील, नाही की 60 एज त्यांनी अटेंड केले की नाही. पॅरेंट्स एज असेल 55 आहेत तर ते पण यात इन्क्लूड होतातच ना. सिनियर सिटीजनच असतील पॅरेंट्स असं कंपल्सरी नाही आहे. बरं, पहिलं त्यांनी ओल्ड लिहिले, पॅरेंट्स म्हणजे काय, बायोलॉजिकल पॅरेंट एक असतं, बायोलॉजिकल एक असतं ॲडॉप्टिव्ह, की त्यांनी आपल्याला दत्तक घेतले, ते आपले ओरिजिनल पॅरेंट्स नाही आहेत, ते ॲडॉप्टिव्ह. एक असते स्टेप फादर मदर, हे सावत्र. ठीक आहे, आता यामध्ये यावर्षी काय ॲड केलं, 2019 मध्ये केले, 2019 मध्ये ॲड केले, 2019 मध्ये ॲड केले पॅरेंट लॉज.
म्हणजे काय, अशांची पण आपल्याला काळजी. आता माझी बायको आणि तिच्या आईवडिलाला मुलगा नाही आहे किंवा त्यांचं तिच्या आईवडिलाचं डेली गरजा भागत नाही आहे, तर माझी जबाबदारी आहे ती. ठीक आहे, म्हणजे पॅरेंट्स इन लॉजचं पण म्हणजे जबाबदार आलं आहे ना तिच्यात. त्यामुळं पॅरेंट्स म्हणजे काय, स्वतःचे पॅरेंट्स बायोलॉजिकल पॅरेंट्स असे पॅरेंट्स इन लॉज आपल्या पार्टनरचे पण पॅरेंट्स, आपल्या पार्टनरचे ग्रँड पॅरेंट्स. ठीक आहे, म्हणजे पॅरेंट्स इन लॉज, ग्रँड पॅरेंट्स. ह्या गोष्टी नंतर केल्या या लॉजमध्ये. बघा 2007मध्ये जेव्हा आणलं ते आपलं डॉक्टर्स की ह्या गोष्टी ॲड केल्या पाहिजे, पॅरेंट्स इन लॉज वगैरे. आता मी थोडं थोडं सांगतो गोष्टी, कारण की जेव्हा तुम्ही स्वतःहून तो ॲक्ट वाचणार ना, तर तुम्हाला ॲटोमॅटिकली सगळं कळून जाईल. आणि इंग्लिशमध्ये आहे ॲक्ट, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे, समजणार नाही म्हणून. ओके, हे झालं पॅरेंट्सबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे रिलेटिव्हची. ABCDEF नाही घ्यायचं आपल्याला, सरळ घ्यायचं आहे रिलेटिव्ह. जे इम्पॉर्टंट आहे तेच बघणार आहे आपण. रिलेटिव्ह EF तुम्ही बघून घ्या. काय रिलेटिव्ह, रिलेटिव्ह मीन्स एनी लिगल हायर ऑफ द चाइल्डलेस सिनियर सिटीजन. म्हणजे काय, एखाद्या सिनियर सिटीजनला मुलगाच नाही आहे किंवा मुलगीच नाही आहे. ठीक आहे, मग त्यांची पुढचा लिगल हायर म्हणजे कोण, त्यांची प्रॉपर्टी कोणाला जाणार आहे, तर तो जो एखादा नातेवाईक असेल तो त्यांचा लिगल हायर होईल. तर अशा व्यक्तीनं मग त्या सिनियर सिटीजनची काळजी घेतली पाहिजे, त्याचं मेंटेनन्स कॉस्ट दिला पाहिजे किंवा त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची घेतली पाहिजे. त्याने जो पुढे जाऊन प्रॉपर्टी घेणार आहे तो त्या चाइल्डलेस सिनियर सिटीजनचा लिगल हायर असतो. रिलेटिव्ह मीन्स एनी लिगल हायर ऑफ द चाइल्डलेस सिनियर सिटीजन हू इज नॉट मायनर, आणि तो मायनर नसावा, अँड इज इन possession ऑफ ऑर वुल्ड इनहेरिट हिज प्रॉपर्टी आफ्टर डेथ. म्हणजे आफ्टर डेथ तो त्याची प्रॉपर्टी घेणार तसा. आता काय झालं बघा, याच्यात काय लिहिलं आहे जुन्या डेफिनेशनमध्ये जेव्हा हा आलता ॲक्ट, तेव्हा रिलेटिव्ज मीन्स एनी लिगल हायर ऑफ द चाइल्डलेस सिनियर सिटीजन हू इज नॉट मायनर. आता एखादं काय होईल, समजा ग्रँड पॅरेंट्स आहे आणि त्यांचा मुलगा आहे आणि तू समजा, आणि मग त्याच्या घरातले मुलगा मुलगी दोघंही नाही आहे सध्या अवेलेबल, पण त्याचं नातू अवेलेबल आहे, तू 18 खालील आहे. मग 18 वर्षाखाली नातू त्याची जबाबदारी घेऊ शकतो का? नाही. पण 18 वर्षाखाली आहे त्याचा नातू किंवा तो कोणाकडे तरी, त्याचे कोणतरी गार्डियन असतील ना, त्याला त्याचे लिगल गार्डियन त्या मायनरची, तर त्या लिगल गार्डियनची जबाबदारी आहे की या सिनियर सिटीजनची घेतली पाहिजे. कारण की ते लिगल गार्डियन पुढे चालून त्याची प्रॉपर्टी घेणार. किंवा असा एखादा रिलेटिव्ह असतो, तो त्याच्या नात किंवा नातूला सांभाळत असतो. जर त्याचे वडील नसतील तर ते एक रिलेटिव्ह त्या नात किंवा नातूला सांभाळत असतो. मग त्याची जबाबदारी आहे त्या मुलाच्या आजोबांचं सांभाळ केला पाहिजे, त्यांचं रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे पहिले असं लिहिलं एक्सेप्ट मायनर्स, पण आता एक्सपांड करून इथे पहिले एक्सेप्ट मायनर्स होतं ओल्ड डेफिनेशनमध्ये. म्हणजे यात सगळे रिलेटिव्ह येतील एक्सेप्ट मायनर्स, पण असे रिलेटिव्ह त्याची पुढे जाऊन त्याची प्रॉपर्टी घेणार आहेत ते रिलेटिव्ह एक्सेप्ट मायनर. पण आता जो मध्ये संशोधन केलं, नवीन टाकले इन्क्लूड मायनर्स केलं. इन्क्लूड मायनर्स, हे मायनर्स दे वुड बी रिप्रेझेंटेड बाय लिगल गार्डियन्स. ठीक आहे, या मायनर गार्डियन याला सांभाळणारे असतील ना. ओके, कळालं ना? कळालं ना? हा व्हिडिओ थोडं मागे घ्यायचा आणि तुम्हाला समजून जाईल मला काय. एक ओव्हरऑल आयडिया येते रे हे पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर ॲक्टची. काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही, समजलं नाही समजलं तुमच्या स्वतःहून वाचणार, तुम्हाला ऑटोमॅटिकली कळणारच आहे. टूचे डेफिनेशन मी परत सांगतो. डेफिनेशन पूर्ण लिहत नाही मी, लिहितोय फक्त, तुम्ही ऐक. रिलेटिव्ह मीन्स लिगल हायर ऑफ द चाइल्ड सिनियर सिटीजन. तर असे सिनियर सिटीजन असतील की त्या एखाद्या सिनियर सिटीजन आहे, त्यांना नंतर एखाद्या आईवडील मुलगा किंवा मुलगी झालीच नाही, मग त्याचं सांभाळ करणार, त्याच्या सांभाळ त्याचे नातेवाईक करणार कोण?
त्या आईवडिलांच्या पुतण्या करील किंवा त्याचं कोणी असेल मावशीचं घरचे करते, कोणी रिलेटिव्हचं रिस्पॉन्स घेणार, तो रिलेटिव्ह जो रिस्पॉन्सिबिलिटी घेणार, तो जर मायनर असेल तर ठीक आहे गोष्ट आहे, कारण की पुढे जाऊन प्रॉपर्टी मिळणार आहे त्याची आणि त्याच्या बदल्यात तू रिस्पॉन्सिबिलिटी घे. पण तो जर मायनर ठीक आहे, त्याचा लिगल हाय मायनर असेल तर मग याची कोण घेणार, तर त्या मायनरचे जे लिगल गार्डियन्स आहेत ते मग या सिनियर सिटीजनची किंवा पॅरेंटची रिस्पॉन्स घेतील. बरं, त्यानंतरची डेफिनेशन आहे जी झालं, जी नंतर एच, सिनियर सिटीजन. व्हिडिओ क्लिअर नसेल, आवाज क्लिअर नसेल तर तुम्ही कमेंट सांगा, पण थोडा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. मी सरळ मोबाईल ठेवत असतो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करतो, काही असं प्रोफेशनल नाही आपलं. Senior citizen means any person being a citizen of India who has attained the age of 60 years above. A male or female 60 प्लस पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर ट्रिब्युनलची डेफिनेशन दिली आहे त्यांनी जे मध्ये. ठीक आहे. ट्रिब्युनलची डेफिनेशन दिली जे मध्ये. ट्रिब्युनल म्हणजे काय? ट्रिब्युनल मीन्स द मेंटेनन्स ट्रिब्युनल कॉन्स्टिट्यूटेड सेक्शन 7. सेक्शन 7च्या अंडर प्रत्येक गव्हर्नमेंटला एक ट्रिब्युनल स्थापन करायचे जिल्हा. ठीक. ते ट्रिब्युनल म्हणजे न्यायाधिकरण स्थापन करत आहे आणि ते न्यायाधिकरण या सिनियर सिटीजन पॅरेंट्सच्या तक्रारी घेणार किंवा त्यांचं ते तक्रारी आणि सिनियर सिटीजन पॅरेंटच्या तक्रारीचं निवारण करणार. ठीक आहे. सेक्शन जी डेफिनेशन आहे ट्रिब्युनलची, लक्षात ठेवा. ट्रिब्युनल मीन्स द मेंटेनन्स ट्रिब्युनल कॉन्स्टिट्यूटेड अंडर सेक्शन 7. त्या सेक्शन 7 तर अंडर आपण काहीतरी ट्रिब्युनल स्थापन करणार आहोत. तालुका लेवलला पण आहे, जिल्हा लेवलला लेवलला पण आहे. नंतर बघू आपण कसं आहे काय. आता इथं आपण मेंटेनन्सची डेफिनेशन बघितली होती, बघू लास्टला की वेलफेअर म्हणजे आपल्या मधल्या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या. कव्हर होईल, मेंटेनन्स कव्हर होईल, मायनर म्हणजे काय कव्हर होईल, पॅरेंट्स म्हणजे काय, म्हणजे काय, सिनियर सिटीजन म्हणजे काय, ट्रिब्युनल म्हणजे काय आणि वेलफेअर म्हणजे काय, कल्याण. वेलफेअर म्हणजे काय? ओल्ड वेलफेअर प्रोव्हिजन फॉर फूड, ठीक आहे. हेअर, त्यानंतर रिक्रिएशन सेंटर अँड अदर फॅसिलिटीज, समजा अदर ॲम्युनिटीज. ठीक आहे. नेसेसरी फॉर सिनियर सिटीजन. मेंटेनन्समध्ये फूड, रेसिडेंशियल ट्रीटमेंट द्यायचं भागल्या पाहिजे म्हणून पैसा आपल्याला द्यायचा आहे पाल्याला किंवा त्याच्या रिलेटेड सिनियर सिटीजन किंवा पॅरेंट्सला. वेलफेअर काय इथं गव्हर्नमेंट त्यांचं हेल्थ केअर, फूड फॅसिलिटी, त्यांना रिक्रिएशन सेंटर आणि अदर ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करायच्या सिनियर सिटीजन आणि पॅरेंट्ससाठी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मध्ये येईल की स्टेटनं राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ओल्ड होम केअर सिनियरसाठी काही करावं. पार्क कम्युनिटीज म्हणजे काय, पार्क वगैरे सिनियर सिटीजन ह्या गोष्टी. आता अमेंडमेंट झाले, ती डेफिनेशन एक्सपांड केली आहे, आणि यात इन्क्लूड केलेलं प्रोव्हिजन फूड, हेल्थ केअर अँड रिक्रिएशन सेंटर होतं ना, यात होतं हाऊसिंग. काही सिनियर सिटीजनला घर बांधून द्या तुम्ही, ज्यांच्याकडे घरच नाही झालं, पुरं आयुष्य गेलं पण घर नाही स्वतःचं, त्यांना घरं द्या, हाऊसिंग द्या. ठीक आहे. त्यानंतर त्याची सेफ्टी, त्याचं रेग्युलर चेकअप करत राहा, आणि नंतर त्यांना काही आणि अदर नेसेसरी ॲम्युनिटीज फॉर फिजिकल अँड मेंटल वेलबिंग ऑफ सिनियर सिटीजन. ठीक आहे. फॅसिलिटीज फॉर फिजिकल, पहिले फिजिकल अँड मेंटलबद्दल बोललेच नव्हते सिनियर सिटीजनचे, पण आता बोलले आहे मेंटल वेलबिंग. आता बघा बरं कोरोना काळात किती इम्पॉर्टंट आहे ॲक्ट ऑफ सिनियर सिटीजन.
सिनियर सिटीजन. ओके, ठीक आहे. चॅप्टर 1 प्रिलिमिनरी सेक्शन 1 पूर्ण बघितलं आपण. सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन बघितलं आहे सगळ्या सबसेक्शनच्या अंडर. आता आपण सेक्शन 3 बघूया. सेक्शन 3 अजून आपण चॅप्टर 1 मध्ये जाऊ. चॅप्टर 1 मध्ये 3 सेक्शन आहेत, सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3. सेक्शन 3 काय सांगते? ॲक्ट टू हॅव ओव्हर रायडिंग इफेक्ट. ओव्हर रायडिंग इफेक्ट जसं मी पहिले सांगितलं होतं. हा अधिनियम इतर कायद्यांवर वरचढ असेल. ठीक आहे. इतर कुठलेही कायदे जर असणार सिनियर सिटीजनशी रिलेटेड तर त्यात सर्वात श्रेष्ठ हा राहील 2007 वाला. ठीक आहे. एखादा स्टेट तर सेपरेट असेल सिनियर सिटीजनसाठी पण शेवटी हा फायनल राहील. ओके, हे झालं तुम्हाला सेक्शन 3. आता आपण बघू चॅप्टर 2. चॅप्टर 2चं नाव काय आहे? मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स. मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्स सिनियर सिटीजन्स यामध्ये सेक्शन 4. सेक्शन 4चं नाव आहे मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्स अँड सिटीजन्स. मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स. सेक्शन 4 मध्ये सांगितले अ सिनियर सिटीजन including parent who is unable to maintain himself from own earning or out of the property owned by him shall be entitled to make application under section 5 in case of. काय सांगते बघा, लक्ष द्या. सेक्शन 4 काय? एखादा सिटीजन सिनियर किंवा पॅरेंट्स, ठीक आहे, त्यांच्या अर्निंगमधून त्याचं दैनंदिन जीवनातल्या गरजा भागू शकत नाही आहे. त्याचं जे अर्निंग आहे ते भागू शकत नाही. त्यांची जी प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीमधून पण जे मिळते त्यातूनही त्याचं ते डेली भागत नाही. तर अशा लोकांनी अर्ज करायचा. कसा करायचा? सेक्शन 5 मध्ये त्याच्याबद्दल सांगितलं आहे. मेक अप्लिकेशन अंडर सेक्शन 5. ठीक आहे. सेक्शन 5 मध्ये आपण बघू तो अप्लिकेशन असणार. ओके. अ सिनियर सिटीजन including parent who is unable to maintain himself from his own earning or out of the property owned by him shall be entitled to make an application under section 5 in case. त्या 2 केसेस आहेत. पहिली सांगितली जर पॅरेंट किंवा पॅरेंट्स असतील, पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स असतील, यांनी कोणाच्या विरुद्ध केस करायची? अगेन्स्ट कोणाच्या? पॅरेंट्स अँड पॅरेंट्स करायची अगेन्स्ट वन ऑर मोर चिल्ड्रन नॉट बीइंग मायनर. सिनियर सिटीजन जर त्याचं डेली नीड्स भागत नसतील त्या इन्कममधून त्यांनी केस करायची फॉर्मेंट आम्हाला पैसे दिले पाहिजे आमच्या किंवा आमच्या नातवाने. तर पॅरेंट्स किंवा ग्रँडपेरेंट्स यांनी केस करायची 1 ऑर मोर. त्याला एक मुलगा असेल किंवा 2 मुलं असतील किंवा दोन्ही मुली असतील, जेवढे असतील विरुद्ध, मुलगा किंवा मुलगी कोणाच्याही विरुद्ध 1 ऑर मोर चिल्ड्रन 18 वर्षाखाली नको. अगेन्स्ट 1 ऑर मोर नॉट बिंग. हे झालं पॅरेंट्स ग्रँडपेरेंट्स. मुलं मुली नातू नात आहे पण असे आहेत ना काही जे चाइल्डलेस आहेत. चाइल्डलेस पॅरेंट और सिनियर सिटीजन्स. ठीक आहे. आता सिनियर सिटीजन एखादा 60 वर्षावरील व्यक्ती, मुलगा नाही आहे, मुलगी नाही आहे, मग त्याला आपण म्हणू ना चाइल्डलेस सिटीजन. काही लोक आहेत की ज्याचं वय 51 आहे पण चाइल्डलेस आहे, मग त्याला आपण चाइल्ड म्हणणार. चाइल्डलेस पॅरेंट्स आणि चाइल्डलेस सिटीजन्स हे कोणाच्या विरुद्ध करतात? मुलं नाही तर त्यांच्या रिलेटिव्हच्या विरुद्ध. पण कोणते रिलेटिव्ह? जे पुढे चालून याची प्रॉपर्टी घेणार त्याच्या विरुद्ध. अ चाइल्डलेस सिनियर citizen or childless parents will file against such of his relative referred in clause G of section 2. हे पहा G मध्ये रिलेटिव्ह म्हणजे काय सांगितलं होतं? include minors आणि
लिगल गार्डियन आणि रिलेटिव्हमध्ये सांगितलं होतं परत की त्याचा लिगल हायर, ठीक आहे. चाइल्डलेस लिगल हायर त्याची नंतर प्रॉपर्टी घेणार आहे, ठीक आहे. तर चाइल्डलेस सिनियर सिटीजन सच रिलेटिव्ह हु इनहेरिट हिज प्रॉपर्टी डेथ, ठीक आहे. सेक्शन 2 मध्ये आपण सांगितलं अंडर सबसेक्शन जी. ओके, होप सो हे तुम्हाला कळलं. चाइल्डलेस पॅरेंट्स कोणाच्या विरुद्ध करतील, त्याला मुलगा की मुलगी नाही तर त्याचे रिलेटिव्ह, कोणते रिलेटिव्ह, जे रिलेटिव्ह पुढे प्रॉपर्टी घेणार आहेत ते. आता काय यात परत असं सेक्शन 4 मध्ये चिल्ड्रन शुड पे अमाऊंट सच दॅट पॅरेंट्स मे लीड नॉर्मल लाईफ. एवढं तुम्ही पैसे भरा बाबा. त्यानंतर सांगितले रिलेटिव्ह वन मोर इनहेरिट द प्रॉपर्टी सिनियर सिटीजन मेंटेनन्स शॅल बी पेएबल इन द प्रोपोर्शन इन विच दे इनहेरिट द प्रॉपर्टी. तर एखादं ज्येष्ठ पॅरेंट्स आहेत, त्यांना 2 मुलं आहेत, मग 2 ज्या प्रमाणात त्या पुढे त्याची प्रॉपर्टी घेतात. एखादा मुलगा म्हणतो मला 70% प्रॉपर्टी पाहिजे, एखादा म्हणतो मला 30%, एखादा म्हणतो मला आपण दोघं 50-50 प्रॉपर्टी आपल्या आई वडिलाची. तर तुम्ही मेंटेनन्स कॉस्ट पण 50 द्यायला पाहिजे. जसं तुम्ही घेणार त्याच प्रोपोर्शनमध्ये मेंटेनन्स कॉस्ट द्या. जो जास्त घेईल तो जास्त मेंटेनन्स कॉस्ट भरी मग आई वडिलाचा. किंवा जे रिलेटिव्ह आहेत की जे त्या त्या सिनियर सिटीजन किंवा पॅरेंटची घेणार आहे, पॅरेंटची ज्यांना नाही आहे तेव्हा येणार ना प्रॉपर्टी घ्यायला. चाइल्ड असेल तर चाइल्ड घेणार प्रॉपर्टी. चाइल्ड नाही आहे तसे पॅरेंट्स किंवा सिनियर सिटीजन रिलेटिव्ह जेव्हा येतील घ्यायला, ते ज्या प्रोपोर्शनमध्ये प्रॉपर्टी घेणारे पुढे चालून भविष्यात त्या प्रोपोर्शनमध्ये पैसे दिले पाहिजे. रिलेटिव्स वन ऑर मोर विल इनहेरिट प्रॉपर्टी ऑफ सिनियर सिटीजन मेंटेनन्स कॉस्ट शॅल बी पेएबल इन द प्रोपोर्शन इन विच इनहेरिट प्रॉपर्टी. ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह संपत्तीचे वारसदार विभागून देतील, ठीक आहे. आता एखाद्या आहेत त्यांना लक्षात येते की आपली कमाई न आपला निर्वाह होत नाही, आपल्या कमाईतून आपला निर्वाह होत, ते कलम 5 नुसार अर्ज करतील. कोणाविरुद्ध करतील? अज्ञात असलेल्या मुलांविरुद्ध, मायनर नको, ठीक आहे. एखाद्या आहे त्यांना लक्षात येते की आपल्या कमाईतून आपल्याला होत नाही, ते कलम 5 नुसार, कलम नुसार सेक्शन 5 नुसार. सेक्शन सेज अबाउट मेंटेनन्स ऑफ सिनियर सिटीजन सांगितलंय की त्यांची गरज भागत नसेल किंवा असं तसं तर ते अर्ज करतील. हे 4 मध्ये सांगितलं. पण कसं करतील तर त्याच्या अर्ज करायची प्रोसिजर काय आहे ती सेक्शन 5 मध्ये, ठीक आहे. एखादे आईवडील आहेत त्यात येते की आपल्या कमाईतून आपला निर्वाह होत नाही, ते कलम 5 नुसार करतील. विरुद्ध करतील अज्ञान नसलेल्या मुलांविरुद्ध. कुठं करणार? न्यायाधिकरणमध्ये. न्यायाधिकरण मी पहिलेच बोललो ट्रिब्युनल फॉर्म करणार या ॲक्ट. आपण न्यायाधिकरण कोणत्या सेक्शनच्या अंडर फॉर्म होणार आहेत. आता जे अपत्य आहेत की ज्यांना अपत्य नाही, अपत्यहीन जे किंवा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा निर्वाह करावा यासाठी अर्ज केला पाहिजे सेक्शन 5च्या अंडर, ठीक आहे. कुठं करतील हा अर्ज? न्यायाधिकरणमध्येच, ट्रिब्युनलमध्येच. म्हणजे सेक्शन 5 अप्लिकेशन करणे कुठे? ट्रिब्युनलमध्ये. ते आपण पुढे बघू कसं आहे, ठीक आहे. आता आपण इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत ते बघू आपण. सेक्शन 7, सेक्शन 15 नंतर मी मधल्या जे आहेत. आता आपलं काय चालू आहे? सेक्शन 5, 4 नंतर काय आपला सेक्शन 5 आहे. 6, 7 नंतर सांगा. मी 6 बद्दल नंतर सांगा. 7, 15 आणि सेक्शन 18 लक्षात ठेवा, ठीक आहे. सेक्शन 5 नुसार अर्ज केला, सेक्शन 5 नुसार अर्ज किंवा अप्लिकेशन केला, ठीक आहे. सेक्शन 5 नुसार अर्ज केला तो जाणार, तो कुठे जाणार अर्ज? तो अर्ज जाणार 7 मध्ये. 7 म्हणजे काय आहे? ट्रिब्युनल आहे, निर्वाह न्यायाधिकरण, ठीक आहे. 7 मध्ये काय आहे? मेंटेनन्स ट्रिब्युनल. सेक्शन 7 सांगते प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये उपविभागामध्ये न्यायाधिकरण स्थापन करावे.
न्यायाधिकरणचं नाव काय? निर्वाह न्यायाधिकरण. त्याचा हेड कोण? डेप्युटी कलेक्टर, SDM. जिल्हा आहे, फॉर एक्झाम्पल पुणे डिस्ट्रिक्ट घेतलं आपण. ठीक आहे, पुणे डिस्ट्रिक्ट फॉर एक्झाम्पल 12 तालुके आहेत, तर 4 तालुके मिळून एक उपविभाग बनला, उपविभाग. ठीक आहे, मग असे तिथे 4 तालुके मिळून एक उपविभाग म्हणजे 3 बनले, तर 3 ट्रिब्युनल बनले पाहिजे प्रत्येक उपविभागमध्ये ट्रिब्युनल. तर म्हणून 3 ट्रिब्युनल. त्या ट्रिब्युनलचं नाव काय? मेंटेनन्स ट्रिब्युनल. या मेंटेनन्स ट्रिब्युनलचं हेड कोण राहणार? SDM, डेप्युटी. ठीक आहे, म्हणजे काय आहे, सांगितले सिनियर सिटीजन, पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स हे केस शकतात, करू शकतात 5 नुसार. सेक्शनमध्ये काय सांगितलं? ॲप्लिकेशन कसं करायचं ते पुढे, पण आपण सेक्शन 5 नुसार ॲप्लिकेशन केला, मग तो ॲप्लिकेशन कुठे जाणार? सेक्शन 7 मध्ये जाणार. सेक्शन 7 मध्ये ट्रिब्युनल आहे, न्यायाधिकरण आहे. सेक्शन 7 मधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या उपमध्ये न्यायाधिकरण पाहिजे. त्या न्यायाधिकरणचा अधिकारी किंवा हेड राहणार कलेक्टर. सेक्शन 15. आता काय झालं, न्यायाधिकरण मध्ये गेला अर्ज आणि त्यांनी ऑर्डर की तुम्ही असं मेंटेनन्स कॉस्ट देऊन टाका. बरं, मग कॉस्ट दिला. सिनियर सिटीजन सॅटिस्फाईड नाही आहे त्या मेंटेनन्स कॉस्टबद्दल. ते म्हणतात की बा यांनी सांगितली इन्फॉर्मेशन, याचं माझ्या मुलाचं इन्कम खूप आहे, पण यानं दाखवलं की माझं इन्कम कमी आहे, त्याच्यामुळे मी माझ्या आईवडिला कमी पैसे देऊ शकतो. चुकीचे प्रूफ आहे आपल्या न्यायालयात. मी सॅटिस्फाईड नाही, याच्याकडे खूप पैसे आहे, मला थोडं मेंटेनन्स जास्त पाहिजे, आणि माझं मेंटेनन्स कॉस्ट जे तुम्ही काढले, माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघून ते तुम्ही खूप कमी काढले, ह्या गरजा आहेत त्या पैशात, तर मी याच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे सेक्शन 7 मधल्या ट्रिब्युनल जी ऑर्डर दिली त्या ऑर्डरचे मी आहे, तर मग तुम्ही अपील करू शकता. सेक्शन 5 चं नाव आहे ट्रिब्युनल, अपीलीय न्यायाधिकरण. अपीलीय न्यायाधिकरण, ती मराठी काय लिहिले काय नाही, न्यायाधिकरण. सेक्शन 7 मध्ये दिला निर्वाह न्यायाधिकरणने, जर त्या विरुद्ध ऑब्जेक्शन आहे पॅरेंट्सचे किंवा चिल्ड्रनचे बी राहू शकते ऑब्जेक्शन, की माझ्या फादरचं हे नाही, त्यांना पेन्शन भेटते, पण त्यांनी सांगितलंच नाही मला पेन्शन पण भेटते म्हणून. ठीक आहे, पॅरेंट्स, चिल्ड्रन, तर ते अपील करणार सेक्शन नुसार अपीलीय न्यायाधिकरणमध्ये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अपीलीय न्यायाधिकरण असते डिस्ट्रिक्ट लेवलला. हे पहा, उप लेवलला आहे निर्वाह न्यायाधिकरण म्हणजे मेंटेनन्स ट्रिब्युनल, आणि जिल्ह्याला आहे अपीलीय न्यायाधिकरण. ठीक आहे, याला आपण म्हणतो अपीलीय न्यायाधिकरण, तो जिल्हा लेवलला आहे. याच्या लोअर कोर्ट म्हणजे त्या उपविभागमधल्या न्यायाधिकरण निर्वाह ट्रिब्युनल किंवा मेंटेनन्स ट्रिब्युनल जे ऑर्डर दिली तुम्ही अपीलीय ट्रिब्युनलमध्ये जाणार. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक न्यायाधिकरण असले पाहिजे. ठीक आहे, याचा हेड कोण राहणार? इथं जर SDM आहे, इथं हेड राहील DM. कलेक्टर राहील हेड डिस्ट्रिक्टच्या अपीलीय ट्रिब्युनल न्यायाधिकरण, आणि म्हणजे डेप्युटी कलेक्टर उपविभाग, सब डिव्हिजन म्हणतो ना आपण, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. उपविभाग तो हेड राहतो. सब डिव्हिजन उपविभागमध्ये काय आहे? मेंटेनन्स. ठीक आहे, हे झालं सेक्शन 7 आणि हे झालं सेक्शन 15. आता सेक्शन 15 निकाल लावला तो फायनल राहील. त्या तुम्ही कुठल्या कोर्टात जाऊ शकत नाही, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट ना काय. ठीक आहे, हा अंतिम. सगळ्यात पहिले तुम्ही अर्ज करणार सेक्शन 5 नुसार, 7 मध्ये. सेक्शन 7 मध्ये काय आहे? मेंटेनन्स ट्रिब्युनल आहे. मेंटेनन्स ट्रिब्युनलचा हेड आहे SDM. तिथं तुमची सुनावणी काहीतरी निकाल लागेल, तर निकाल सॅटिस्फाईड असेल तर ठीक, त्यानुसार त्याच्या विरुद्ध तुम्ही अपीलीय न्यायाधिकरणमध्ये सेक्शन 15 नुसार तिथं हेड आहे DM, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. तिथं सुनावणी होईल, तिथं निकाल, तिथं तुम्ही सॅटिस्फाईड नसले तरी तो निर्णय. ठीक आहे, एकदा रिव्ह्यूचा चान्स आहे इथे, त्याच हिच्यात कुठं ट्रिब्युनलमध्येच होईल, ते पुढे दुसरीकडे जाणार नाही. नंतर सेक्शन काय सांगते? प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक निर्वाह अधिकारी असणार.
एक असणार मेंटेनन्स ऑफिसर प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तो कोण? त्या जिल्ह्याचा समाधान अधिकारी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेवा अधिकारी असणार, म्हणजे मेंटेनन्स ऑफिसर असणार. तो असणार समाज कल्याण अधिकारी त्या जिल्ह्याचा. त्याचा समाज कल्याण अधिकारी. सो तुम्हाला ती प्रोसेस कळाली असेल की कसं लोक अर्ज करतात वगैरे. ठीक आहे. तर आपण काय बघितलं होतं? सेक्शन 4 काय सांगते? मेंटेनन्स ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन. ठीक आहे. सिनियर सिटीजन इन्क्लूड पेरेंट हू अनेबल टू मेंटेन हिम फ्रॉम हिज ओन अर्निंग आउट ऑफ द प्रॉपर्टी बाय हिम shall be entitled to make application under section 5 in case parents, grandparents against one or children not being minor. माता पिता, आजी आजोबा नसलेले एक किंवा त्याहून अधिक मुलं. childless senior citizen against such relative who will inherit property after death. ठीक आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय? सेक्शन 2 मध्ये, सबसेक्शन जी मध्ये आपण बघितले. चिल्ड्रन शुड पे द अमाउंट सच दॅट पॅरेंट मे लीड नॉर्मल लाईफ. हे झालं सेक्शन 4. सेक्शन 4चं नाव होतं मेंटेनन्स ऑफ पॅरेंट अँड सिनियर सिटीजन. त्यांना असं वाटलं आपल्या कमाईतून आपलं गरज भागवतात, ते सेक्शन 5 नुसार अर्ज करतील. सेक्शन 5 नुसार ते अर्ज करतील. ठीक आहे. सेक्शनचं नाव काय आहे? ॲप्लिकेशन फॉर मेंटेनन्स. ॲप्लिकेशन फॉर मेंटेनन्स. ठीक आहे. ॲप्लिकेशन फॉर मेंटेनन्स यामध्ये दिले प्रोसिजर कसं ॲप्लिकेशन करायचं आहे, या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे. सेक्शन 5 निर्वाह खर्चासाठी अर्ज. कोण करणार अर्ज? सेक्शन मधले ज्येष्ठ नागरिक किंवा माता ज्यांना अडचण आहे, त्याची गरज भागत नाही, डेली भागत नाही, तेच लोक करतील. कधी करतील? जर ते असमर्थ असतील तरच. एखादं सिनियर चांगलं पेन्शन आहे, त्याचं घर भागत आहे, सगळ्या गरजा फुलफिल होत आहे, आणि तरी तो नाटकबाजी करून अर्ज करत आहे, तर मग तो रिजेक्ट होईल. जे असं आहेत पॅरेंट्स किंवा सिनियर सिटीजन, तेच लोक अर्ज करतील. 4 मधले सिनियर सिटीजन किंवा पॅरेंट्स अर्ज करतील, पण जर ते असमर्थ तर त्याच्या डेली न्यूज नसतील तर. सेक्शन 5 नुसार ते अर्ज करतील निर्वाह खर्चासाठी. कशासाठी? मेंटेनन्स कॉस्ट मिळाल्यासाठी अर्ज करतील. निर्वाह खर्चासाठी ते अर्ज करतील. कोण करणार? सेक्शन मधले ज्येष्ठ नागरिक किंवा माता पिता जर असमर्थ असतील तर. अर्ज करण्यासाठी सिनियर सिटीजन स्वतःच अर्ज केला पाहिजे, स्वतःच अर्ज केला पाहिजे. काय सांगतात ते? जर ते सिटीजन हँडिकॅप मग ते जाऊ शकत नाही अर्ज करायला, मग त्याच्याने एखाद्या NGOने अर्ज चालेल, त्याच्या वतीने एखादं दुसरं थर्ड पार्टीने त्यांच्या नातेवाईकाने केला तरी चालेल, इतर व्यक्तीने केला इतर व्यक्ती. ठीक आहे. किंवा त्याच्या वतीने हाही करू शकतो मेंटेनन्स ऑफिसर, त्याचं कामच आहे ते बघू. किंवा हे ट्रिब्युनल स्वतःहून त्याचा अर्ज करणार, त्याला सुमोटो म्हणतो ना आपण, स्वतःहून दखल घेणे. किंवा सुमोटो न्यायाधिकरण स्वतःहून दखल घेईल. न्यायाधिकरण स्वतःहून दखल घेईल सेक्शन 5 नुसार. आता काय? न्यायाधिकरणाला अर्ज मिळाला, मग न्यायाधिकरणाला अर्ज मिळाल्यानंतर ती मुलांना, मग ज्याच्या विरुद्ध अर्ज आहे ना, मुलाविरुद्ध आहे अर्ज किंवा नातेवाईकाविरुद्ध आहे किंवा नातवाविरुद्ध आहे, तर त्यांना नोटीस बजावेल हे न्यायाधिकरण. ठीक आहे. न्यायाधिकरण अर्ज केल्यावर मुलांना, नातेवाईकांना नोटीस बजावेल व नोटीस बजावण्याच्या दिवसापासून 90 दिवसात निकाल लावेल. ठीक आहे. असं नाही की मी सिनियर सिटीजनने 1 मेला अर्ज केला, 1 मेला केलं, तर 1 मे पासून 90 दिवस नाही पकडणार मी. अर्ज केला सेक्शन 5 मध्ये तुम्ही अर्ज केला, सेक्शन 7 मध्ये तो गेला. सेक्शन 7 पहिले काम आहे त्या ट्रिब्युनलचं काम नोटीस काढणे, कोणाच्या विरुद्ध अर्ज. त्याला कळलं माझ्या आईवडिलांना किंवा माझ्या विरुद्ध केस केली, मग आता समजा पुण्याला, मग ते जेव्हा नोटीस काढ त्या दिवसा दिवस पकडा, आणि दिवस होऊ शकते इन सम केसेस 120 दिवस होऊ शकतात. लक्षात ठेवू तुम्ही, 90 मेन आहे, 30 दिवस एकदम रेअर केस. ठीक आहे. न्यायाधिकरण अर्ज मिळाल्यावर मुलांना अथवा नातेवाईकांना तशी नोटीस जावेल व त्या दिवसापासून 90 दिवसात निकाल लावेल. 90 डेजमध्ये
केला पाहिजे. 30 एक्सटेन्शन इन सम केसेस. जर मिळाल्यापासून 90 दिवस पकडायचे तर काढल्यापासून 90 दिवस पकडायचे. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं. आता आपण बघू सेक्शन 7. 32 सेक्शन आणि किती वेळ एक तास झाला, आपण 7वर जाऊ. ठीक आहे, फास्ट बघू पॉसिबल आहे का. सेक्शन 7. सेक्शन 7चं नाव काय आहे? कॉन्स्टिट्यूशन ऑफ मेंटेनन्स ट्रिब्युनल, म्हणजे मेंटेनन्स ट्रिब्युनल गठीत. ठीक आहे, सेक्शन 7 कॉन्स्टिट्यूशन ऑफ मेंटेनन्स ट्रिब्युनल निर्वाह न्यायाधिकरण स्टेट गव्हर्नमेंट गठीत करणार विदिन 6 months फ्रॉम डे कमेन्समेंट ऑफ द ॲक्ट. त्या दिवशीपासून जर स्टेटमध्ये ॲक्ट चालू झाला, म्हणजे आपल्या स्टेटमध्ये 1 मार्च 9 पासून लागू केला, त्याच्या 6 महिन्याच्या आत प्रत्येक जिल्ह्याच्या उपविभागामध्ये, जिल्ह्यात ते एक करायचंच आहे, डिस्ट्रिक्टमध्ये करतो आपण. त्याचं नाव आहे अपील न्यायाधिकरण, त्या सेक्शनमध्ये येते. ठीक आहे, आपण सेक्शन 6 बोलतो. मार्च लागू केला, त्याच्या 6 monthsमध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या उपविभागामध्ये एक किंवा एक असतं. तर मोठा जिल्हा असेल तर 2-3 उपविभाग असतील, तर मग 2-3 उपविभागमध्ये मेंटेनन्स ट्रिब्युनल स्थापन करायचं आहे. मेंटेनन्स ट्रिब्युनल निर्वाह न्यायाधिकरण स्थापन करायचं आहे. सेक्शन 7 काय सांगते? कॉन्स्टिट्यूशन ऑफ मेंटेनन्स ट्रिब्युनल निर्वाह न्यायाधिकरण स्टेट गव्हर्नमेंट विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ द विल कॉन्स्टिट्यूट 1 or more ट्रिब्युनल्स इन सब डिव्हिजन, आणि त्याचा हेड डेप्युटी कलेक्टर SDM. ठीक आहे, आणि हेच जे आहे ना मेंटेनन्स ट्रिब्युनल तालुका लेवलला किंवा उप लेवलला, सब डिव्हिजनल लेवलला, हे 9 मध्ये निकाल काढणार. आता आपण थोडं फास्ट जाऊया. 9 मध्ये निकाल काढणार. ठीक आहे, तुम्ही माझ्या ऐकण्यावर लक्ष द्या, लिहिण्यावर काही एवढं बघू, ऐकण्यावर बघा, माझ्या बोलण्यावर. सेक्शन 8 मध्ये काय सांगितलं आहे? प्रोसिजर इन केस ऑफ इन्क्वायरी, म्हणजे प्रोसिजर ऑफ इन्क्वायरी कशी करायची काय. ठीक आहे, इन्क्वायरी. सेक्शन 8 मध्ये सांगितलं चौकशी कार्यपद्धती, म्हणजे चौकशी कशी करायची. प्रोसिजर ऑफ इन्क्वायरी, साक्षीदार उपस्थित राहावे लागणार. हे न्यायाधिकरण आहे ना, हे जे ऑफिस आहे मेंटेनन्स ट्रिब्युनल उपविभाग लेवलला एका जिल्ह्यात येऊ शकतात. उपविभाग लेवलला जे आहे याला एक दर्जा मिळाला आहे, न्यायालय, दिवाणी कोर्ट, म्हणजे कोर्ट. ठीक आहे, या मेंटेनन्स न्यायाधिकरण किंवा मेंटेनन्स ट्रिब्युनलला दिवाणी न्यायालय मानले जाईल. ठीक आहे, न्यायालय म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. दिवाणी न्यायालय ना, आता समजा असते फॉर एक्झाम्पल डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट, डिस्ट्रिक्ट और सेशन कोर्ट असं असते ना. पुणे जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट. ठीक आहे, व सत्र न्यायालय. तर यामध्ये काय असतं? डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे काय? डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे सिव्हिल केसेस होतात, ठीक आहे. याचं लोवेस्ट मुन्सिफ कोर्ट, आणि सेशन कोर्ट म्हणजे सत्र न्यायालय. यामध्ये सगळे क्रिमिनल केसेस, फौजदारी. ठीक आहे, आता हे काय सांगतं? द ट्रिब्युनल विल हॅव ऑल द पॉवर विल कोर्ट. ठीक आहे, उपविभागचं बरं ते पण आहे त्याला, पण या उपविभागचं ट्रिब्युनल म्हणजे सब डिव्हिजन लेवलचं ट्रिब्युनल ज्याचा हेड कलेक्टर आहे त्याला सिव्हिल कोर्टचं स्टेटस मिळालेलं आहे. हे झालं सेक्शन 8 मध्ये. सेक्शन 9 मी फास्ट घेतोय कारण की हा व्हिडिओ मोठा होतो, मग ते बघायचं. सेक्शन 9चं टायटल आहे ऑर्डर फॉर मेंटेनन्स. ऑर्डर मेंटेनन्स. एक मिनिट.
ऑर्डर फॉर मेंटेनन्स. सेक्शन 9 मध्ये काय सांगते, इफ चिल्ड्रन रिलेटिव्स त्यांनी यूज केलं मंथली अलाउन्स द्यायचं, ठीक आहे, किंवा इफ चिल्ड्रन टू मेंटेन देअर पॅरेंट्स, मग त्यांना नाही काही मेंटेनन्स कॉस्ट. म्हणजे ऑर्डर काय कधी ऑर्डर देतील हे ट्रिब्युनल, जर एखादं पाल्य त्यांच्या पालकांची किंवा त्यांच्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांची सोय घेण्यात किंवा जबाबदारी घेण्यात फेल ते माग, तशा वेळेस त्यांना मेंटेनन्स द्यावं लागेल या सिटीजन किंवा पॅरेंट्सला, अशी ऑर्डर काढण्यात येईल, ठीक आहे. आणि जे देण्यात येईल ते मॅक्झिमम 10,000 राहील, 10,000 असेल, ठीक आहे. ऑर्डर मेंटेनन्स इफ अ चाइल्ड फेल टू मेंटेन पॅरेंट्स मॅक्झिमम 10,000. 2 भाऊ असतील तर मग 5,000 होतील. ए आणि बी हे 2 भाऊ असतील तर 5,000 वाटून घेतील. मॅक्झिमम 10 आहे, असं नाही की 10च पण होऊ शकते, 7 पण होऊ शकते, पण आपण फॉर एक्झाम्पल 10 दिलं, मेंटेनन्स ऑर्डर 10 दिली, तुम्हाला 10,000 रुपये द्यायला तुमच्या आई वडिलाला, तुम्ही 2 पोरं आहात ते 5-5 द्या, किंवा तुम्ही रिलेटिव्ह प्रॉपर्टी घेणार पुढे चालून तुम्ही 5 द्या. आणि चालून जर एची डेथ झाली, तिचा बीला असं नाही फरक की मग याची झाली तर आता बीला या एची भर लागते, नाही, तू 5 लाईफ टाईम, तू 5च भर लाईफ टाईम, ठीक आहे. एचं बरोबर येणार नाही, कळालं ना. इफ एची डेथ देन बी विल पे ओनली 2,000, विल बी नो इफेक्ट बी ऑफ ए, एवढं मला म्हणायचं आहे. पण नवीन काय केलं याच्यात, अमेंडमेंट झालेली सेक्शन 9 मध्ये. सेक्शन 9 पहिले सांगायचं, सेक्शन 9 काय होतं पहिले, जुनी मेंटेनन्स ट्रिब्युनल मे बी कॉन्स्टिट्यूटेड बाय स्टेट टू डिसाइड ऑन मंथली मेंटेनन्स अमाउंट पेएबल टू सिनियर सिटीजन बाय चिल्ड्रन एंड रिलेटिव्स. सेक्शन 9 ओल्ड काय बोला, मेंटेनन्स मे बी कॉन्स्टिट्यूटेड बाय स्टेट टू डिसाइड monthly maintenance amount to senior citizens by children and relatives. This amount may exceed 10,000 per month. आता नवीन काय सांगते, नवीन सांगते लिमिट ऑफ मेंटेनन्स 10,000 ची जी लिमिट होती यांनी काढून टाकली. आता असं नाही की 10,000, ती 2007 ची गोष्ट वेगळी आहे, कधी कधी रुपये लागतात, 16 लावू शकतात, अप्पर लिमिट त्यांनी काढून टाकली. न्यू बिल रिमूव्ह लिमिट ऑन मेंटेनन्स. ट्रिब्युनल मस्ट कन्सिडर्ड, पहिले काय व्हायचं, जेव्हा ट्रिब्युनल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे काढायचं, मेंटेनन्स कॉस्ट काढायचं, निर्वाह भत्ता काढायचा, की या पालकाला एवढा निर्वाह द्या, ते काय कन्सिडर करायचे, बेसिक नीड फक्त फूड, क्लोथिंग, शेल्टर आणि मेडिकल. त्यात असं आहे की ते त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग की कसे आहेत नेमके ग्रँड पॅरेंट यांचं स्टँडर्ड होतं त्याची आलं पाहिजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, ठीक आहे. त्यासाठी मग भत्ता जास्त द्यावं लागलं तर द्यावं लागेल. दुसरा विचार करायचे की भत्ता देणार चिल्ड्रन किंवा रिलेटिव्ह त्याचं अर्निंग, तेच जर गरीब असले काय देणार, ठीक आहे. तर चिल्ड्रन किंवा रिलेटिव्ह यांचं अर्निंग बघितलं जाईल, ते सांगितलं सेक्शन 9चे नवीन बिल, ठीक आहे. सेक्शन 10 कळला नाही तर मला तुम्ही कमेंट करा, आपण फास्ट जाऊ पुढं. सेक्शन 10 काय आहे, अल्टरेशन इन अलाउन्स म्हणजे काय, फेरफार करता येईल, फेरफार. आता न्यायालयात जेव्हा केस गेली आणि एखाद्या त्या न्यायालयात मुलीने दिशाभूल केली, त्याच्याकडे ऑलरेडी त्याचा पगार 1 लाख असताना त्याला सांगितलं माझा पगार 10,000 रुपये, मग केली, त्याचा पगार 10,000 रुपये, मग त्याचं अर्निंग कमी आहे, मग त्याच्या अर्निंग निर्वाह भत्ता काढावा लागेल आपल्या त्याच्या पॅरेंट्ससाठी, मग तो निर्वाह भत्ता कमी निघेल. असं जर दिशा आली आणि पुढं जर भविष्यात ते कळलं तर यात फेरबदल करता येऊ शकतो. ते जुनं मेंटेनन्स कॉस्ट आहे ते पूर्ण रद्द होऊन नवीन कॉस्ट देता येईल, ठीक आहे. ते भत्त्यात फेरफार, अल्टरेशन अलाउन्स, दिशाभूल केली तर निर्वाहामध्ये फेरफार किंवा रद्द करून नवीन निर्वाह भत्ता देईल, ठीक आहे. नंतर सेक्शन 11 एन्फोर्समेंट ऑफ ऑर्डर ऑफ मेंटेनन्स.
मेंट ऑफ मेंटेनन्स. ठीक आहे, म्हणजे याचं इम्प्लिमेंटेशन करा. जे ऑर्डर दिले ट्रिब्युनलनं, मेंटेनन्स कॉस्ट तुम्ही दिली इच इयर ऑर पर मंथ, जे ते इम्प्लिमेंटेशन करा. न्यायाधिकरणाने पारित आदेश कोणतेही शुल्क न करता ज्येष्ठ नागरिकांना मोफत देते. ठीक आहे, न्यायाधिकरणाने एखादा आदेश 1000 रुपये तुमच्या मुलांना दिले, तर ज्येष्ठ नागरिक तो जो ऑर्डर आहे ना, तो आदेश त्यांच्यापर्यंत जो येतो त्यांना कुठला चार्ज नाही लागत ते आदेशासाठी. ठीक आहे, तसेच ज्याच्या विरुद्ध तो आदेश दिला, म्हणजे त्याच्या विरुद्ध मुलांविरुद्ध तो ना, तर मुलांविरुद्ध तो आदेश दिला की तुम्ही 1000 रुपये द्या, तसेच ज्याच्या विरुद्ध आदेश दिले सूचित देते आणि अंमलबजावणीचा आदेश देण्यात येतो. ते का लेट झाले तर मग पेनल्टी आहे, पुढे सांगतो काय आहे. ठीक आहे, सेक्शन काय याची अंमलबजावणी, ऑर्डर ऑफ ऑर्डर मेंटेनन्सची सेक्शन 1ने ते ट्रिब्युनलने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याची नोटीस ज्येष्ठ नागरिकांना फ्रीमध्ये जाते, पण पाल्यांना जो आदेश जातो तो त्यांना सांगण्यात तुम्ही त्या आदेशाचं पालन करा. सेक्शन 12. सेक्शन 12चं नाव आहे, सेक्शन 12चं नाव काय आहे यार, हां, ऑफ रिगार्डिंग मेंटेनन्स इन सर्टन केसेस. काय होत असते, ऑप्शन आहे इथं, ऑप्शन रिगार्डिंग मेंटेनन्स इन सर्टन केसेस. आता ह्या मध्ये सांगितलेलं की कॉस्ट एवढी द्या, पण या ॲक्टच्या पहिले ऑलरेडी आपल्या क्रिमिनल कोड किंवा IPC इंडियन पेनल कोडमध्ये ऑलरेडी एक याची तरतूद होती की सिनियर सिटीजनना पैसा दिला पाहिजे त्यांच्या. ठीक आहे, या केसेसमध्ये काय होतं, ते सिनियर सिटीजन थ्रू किंवा थ्रू अदर कोर्ट जायचे त्यांच्या मुलांना की आम्हाला मेंटेनन्स कॉस्ट मिळायला पाहिजे. तेव्हा IPC आणि CRPC जो काय असेल सेक्शन बघून ते एक मेंटेनन्स चा आदेश देत होते. हा ॲक्ट आल्यापासून झालं तुम्ही आयदर नुसार जा किंवा मग आपल्या रेग्युलर CRPC आणि IPC जा, एका दोन्ही नाही घेऊ शकत तुम्ही की याच्यावर पण मेंटेनन्स कॉस्ट आणि रेग्युलर जे आहे CRPC IPC नुसार मेंटेनन्स कॉस्ट नाही, असं नाही. दोनपैकी एकच मेंटेनन्स तुम्ही घ्या. म्हणून इथे ऑप्शन रिगार्डिंग मेंटेनन्स इन सर्टन केस. ठीक आहे, चॅप्टर 9 ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 of section 2 where a senior citizen or a parent is entitled for maintenance under the chapter 9. ठीक आहे, म्हणजे CRPC. ठीक आहे, कोड क्रिमिनल प्रोसिजर 1973 याच्या चॅप्टर 9 मध्ये सेक्शन 2 मध्ये मेंटेनन्स कॉस्ट बद्दल बोललेलं आहे. जर एखाद्या पॅरेंट्स किंवा पॅरेंट्स त्यानुसार कॉस्ट घेत असतील तर त्यांनी मग हे ॲक्ट गेलं नाही पाहिजे. तर ॲक्ट ऑफ 2007, मग हे CRPCचं सेक्शन 2 ऑफ चॅप्टर नुसार दोन कुठले तरी तुम्ही त्याचा फायदा घ्या. ठीक आहे, आता काही लोकांना CRPC IPC बद्दल तर माहीत नसेल, तुम्हाला थोडक्यात सांगतो. व्हिडिओ लंबावत असतो, पण आल्या गोष्टी तर ते कव्हर केल्या पाहिजे. IPC म्हणजे काय, इंडियन पेनल कोड. कधी आलता रे बाबा हा, 1860 मधला. ठीक आहे, यात किती माहिती का, यात आहे 211 सेक्शन. PSIच्या मेन्स ज्यानं केलं ना त्या सगळं माहिती, 20 चॅप्टर. ठीक आहे, IPC का इंडियन कोड 1860 मध्ये आहे, 511 सेक्शन आहेत, चॅप्टर आहेत. म्हणजे काय माहिती का, मी सांगतो पुढं काय. नंतर CRPC म्हणजे ॲक्च्युली काय, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. तर ते पाहिजे होती CRP, आहे नाही, कोडचा C, क्रिमिनलचा CR आणि प्रोसिजरचा P. पण तसं नाही, आपण त्याला शॉर्टकटमध्ये काय म्हणतो, म्हणजे बोली भाषेत क्रिमिनल प्रोसिजर कोड
क्रिमिनल तर CR तसा ॲक्च्युअली आहे कोड ऑफ प्रोसिजर 1973. तर त्याला आपण म्हणतो CRPC, क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणतो आपण त्याला. हे आहे 1973चं. ठीक आहे. तो कधी अप्लाय झाला इंडियामध्ये 1 एप्रिल 1974 मध्ये. ओके. आता IPC म्हणजे काय, यात पनिशमेंटबद्दल बोलले आहे की तुम्ही ट्रॅफिक व्हायलेट केला तर मग सेक्शन फॉर एक्झाम्पल सेक्शन 23 नुसार तुम्हाला 500 रुपये फाईन. ते गोष्टी IPC मध्ये लिहिलेलं आहे. पण CRPC म्हणजे काय लिहिलेलं आहे की तुम्ही जर रूल्स तोडले मग तुमच्यावर कारवाई कशी करायची, तुम्हाला अटक कशी करायची, किंवा तुम्ही घरी येऊन तुम्ही फाईन घ्यायची का, म्हणजे प्रोसिजर आहे. प्रोसिजरबद्दल CRPC दोन्ही गोष्टी सोबत लिंक असतात. आता इथेच मी तुम्हाला एक सांगून देतो, पुढे तोही आपण कन्सेप्ट बघून. ठीक आहे. IPC आणि CRPC मला कळालं बहुतेक काय म्हणायचं तर याचा काय आहे. IPC आणि CRPC, IPC मध्ये डायरेक्ट सेक्शन दिलेले आहे, पेनल्टी की 5 वर्ष जेल, 10,000 रुपये दंड. हे सगळ्या गोष्टी IPC मध्ये दिलेल्या आहे. तुम्ही एखाद्याचा खून केला समजा, फॉर एक्झाम्पल तुम्ही खून केला, मग ते सांगितलं, मग ते लोक IPC नुसार बघतील, 11 सेक्शनमधले सेक्शन बघतील, जो खुनाचा त्यात लिहिलं की 420 नंबरचा जो आहे सेक्शन, तो खुनाचा सांगतो. ज्यानं खून त्याला 10 वर्ष जेल आणि 1 लाख रुपये. IPC नुसार पनिशमेंट पेनल्टी. तुम्ही सरळ ऑफेन्स केला, त्या ऑफेन्स IPC नुसार ते सांगते. पण तुम्ही खून केला मग तुमची कारवाई होईल, त्याची प्रोसिजर काय असली पाहिजे IPC सांगते. म्हणजे तुमच्या घरी जाऊन अटक करायची, मग अटक करताना तुम्हाला वॉरंट दाखवायचं का वॉरंट दाखवायचं, मग अटक केल्या किती वेळात न्यायालयासमोर हजर करायचं, अटक केल्यानंतर साक्षीदार कसेच गोळा करायचे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या त्या CRPC दिलेल्या आहेत. ठीक आहे. IPC म्हणजे सेक्शन अँड पेनल्टी सरळ सरळ दिलेली आहे. CRPC यू विल बी अरेस्ट, तुमचं सबूत इकट्ठा करायचे, तुमची कशी मिळेल, तुम्हाला अप्लिकेशन कसं करायचं जमानतसाठी, पोलिसांचं कार्य काय राहील, तुम्हाला करायचं तरीका काय राहील, त्यांना मॅजिस्ट्रेट कसं तुम्हाला उभं कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत CRPC मध्ये. तर आपण अजून थोडं पुढे गोष्टी बघू, कारण की आपल्या अजून एक पॉईंट येणार आहे. तर आपण आलो आपल्या सेक्शनमध्ये आलो. सेक्शन 12 पूर्ण झालं वाटते. सेक्शन 13. सेक्शन 13 काय, आदेश दिल्यानंतर दिवसात भत्ता देणे बंधनकारक केलं. डिपॉझिट मेंटेनन्स अमाऊंट, डिपॉझिट ऑफ मेंटेनन्स अमाऊंट. ठीक आहे. आदेश 30 दिवसात भत्ता देणे बंधनकारक असेल. ज्या सांगितलेल्या गोष्टी त्या. पण आता काय झालं, यात बी थोडा चेंज. ओल्ड डेफिनेशन काय सांगते, चिल्ड्रन रिलेटिव्ह मस्ट पे मेंटेनन्स अमाऊंट विदिन 30 डेज ऑफ द ऑर्डर ऑफ द ट्रिब्युनल. आता ते 30 डेज दिवसावर आले, 15 डेज आले, रेड्यूस केले. ठीक आहे. 15 दिवसाचं तुम्हाला द्यावं लागेल. सेक्शन 14 जिथे जिथे अमेंडमेंट तिथे मी लाल पेन सांगा. सेक्शन इंटरेस्ट एनी क्लेम विज ओके. मध्ये का ऑफ इंटरेस्ट, सेक्शन 14 सांगितलं आहे ऑफ इंटरेस्ट वेअर एनी इज अलाउड. आता तुम्ही गेले न्यायालयात, कुठल्या त्या विभागाच्या न्यायालयात, तुम्ही अर्ज केला. ठीक आहे. मी केला समजा 1 मार्चला अर्ज 2020 ला. त्या न्यायालयात गेला सेक्शन 5 नुसार अर्ज केला. सेक्शन 7 केला तू, डेप्युटी कलेक्टर जे त्या ट्रिब्युनल, मेंटेनन्स ट्रिब्युनल, निर्वाह न्यायाधिकारी, उपविभाग, जिल्ह्यातल्या 2-3 तालुक्यामध्ये एक उपविभाग असतो, त्या लेवल आहे. जिल्हा लेवलला अपील आहे, ती अपील नंतर आहे. म्हणजे लोअर कोर्ट, तिथं जर तुम्ही गेले 1 मार्चला गेले तुम्ही, 90 दिवस द्यायचं. म्हणजे मार्चचा पूर्ण, एप्रिलचा पूर्ण, मेचा पूर्ण, म्हणजे 1 जूनपर्यंत तो निकाल आला पाहिजे. समजा तो निकाल त्यांनी 1 जूनला दिला की तुम्हाला 10,000 द्यायचे रे बाबा तुमच्या वडिलाला, त्या मुलाविरुद्ध तो निकाल लागला, तुमच्या वडिलाला द्यायचे. तर मग ते 1 जून पासूनचे नाही द्यायचे रुपये, ज्या अर्ज केला ना 1 मार्च
तेव्हापासूनचे 10,000 रुपये द्यायचे. मग ते मार्च, एप्रिल, मे जे झालेले आहे त्याचं तुम्हाला व्याज द्यावं लागेल 10,000वर. तर त्याचं व्याज 5% मिनिमम ते मॅक्झिमम पर्सेंट काय ते कोर्ट डिसाईड करते व्याज द्यावं लागेल. इंटरेस्ट अलाउड 5% to 18% मध्ये राहते. हे झालं सेक्शन 14. आता आपण बघू सेक्शन 15. एक मिनिट. सेक्शन 15. सेक्शन 15चं नाव काय आहे? कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲपिलेट ट्रिब्युनल. कॉन्स्टिट्यूशन अपीलीय न्यायाधिकरण ना ते येते ॲपिलेट ट्रिब्युनल. The government may by notification in the official gazette constitute one appellate tribunal for each district to hear the appeal against the order of the tribunal. म्हणजे उपविभागाचे होतं, उपविभाग लेवलला जिथे एम हेड असतो SDM तिथं काय होतं आपलं मेंटेनन्स ट्रिब्युनल होतं, निर्वाह न्यायाधिकरण होतं. जिल्हा लेवलला तर DM असतो, कलेक्टर असतो डायरेक्ट हेड. याला म्हणतो आपण अपीलीय म्हणजे ॲपिलेट ट्रिब्युनल. अपीलीय न्यायालय. ठीक आहे. तर 15 सांगते की तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात एक अपीलीय न्यायाधिकरण पाहिजे. 7 नंबर सांगते की प्रत्येक उपविभागात निर्वाह न्यायाधिकरण पाहिजे, मेंटेनन्स ट्रिब्युनल पाहिजे. आणि अपीलीय जिल्हा लेवलला पाहिजे. पण ते 15 नंबरचं सेक्शन. आणि द अपीलेट ट्रिब्युनल शाल बी डिसाइडेड ओव्हर बाय ऑफिसर ऑफ रँक डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. झालं. आता सेक्शन 15 अपीलीय न्यायाधिकरण गठीत करणे. त्याला म्हणतो अपीलेट ट्रिब्युनल. त्याचा DM म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा कलेक्टर त्याचा हेड असतो. काय असते सेक्शन 16. सेक्शन 16 अपील्स. हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. आता अपीलमध्ये काय होत असते, जर तुम्हाला खालच्या जे आहे उपविभाग लेवलच्या निर्वाह न्यायाधिकरण किंवा मेंटेनन्स ट्रिब्युनलच्या ऑर्डरवर तुम्ही सॅटिस्फाय त्याच्यावर तुमचं तुम्हाला निकालापासूनच्या 60 डेजमध्ये 60 डेज अपील करायची अपीलीय न्यायालयामध्ये किंवा कोर्टमध्ये. 60 डेजमध्ये 5 नुसार अर्ज 7 कोर्टात आणि ते 9 दिवसात निकाल लावतील. कोण सेक्शन 7 वाले खालचं जे पाहिलं आहे आपलं ते 9 दिवसात निकाल लावेल. पण लागल्यानंतर तुम्ही जर सॅटिस्फाईड नसाल त्याच्या अगेन्स्ट जायचं असेल तर तुम्हाला 60 दिवसात करावं लागेल. ठीक आहे. 60 दिवसात अपील करावं लागेल. आणि अपील केल्यानंतर या कोर्ट 1 मंथ निकाल लावायचा आहे आणि तो फायनल. कळालं? ठीक आहे. परत सांगतो. सेक्शन 5 नुसार तुम्ही अर्ज करणार, सेक्शन 7 मध्ये जाणार. सेक्शन 7 मधला जो खालचं कोर्ट आहे ते तुम्हाला निकाल देईल 90 दिवसात. तुम्ही 90 दिवस त्याने अर्ज केल्यानंतर ते एक नोटीस काढतील. ती नोटीसचे आदेश ज्याच्या अगेन्स्ट ती काय ती केस त्याच्यापर्यंत येतील. ते आदेश काढलेत त्या दिवसापासून 90 दिवसात. ठीक आहे. न्यायालयाने अर्ज मिळाला मुलांना अथवा नातेवाईकांना नोटीस बजावेल त्या दिवसापासून 90 दिवस निकाल लावेल. सेक्शन नुसार खालचं कोर्ट. हे जिल्ह्याचं जे कोर्ट आहे त्यात तुम्हाला जर अपील असेल तर तो निकाल लागला आहे, त्या निकाल लागल्यानंतर तुम्हाला अपील करायची 60 डेजमध्ये. आणि हे जे अपीलेट ट्रिब्युनल किंवा जिल्हा लेवलचं जे न्यायालय आहे अपीलीय न्यायाधिकरण हे 1 मंथमध्ये त्याचं लावणार आणि तो फायनल असणार. फायनल अपील न्यायाधिकरण डिसिजन देणार एका मंथ फायनल असणार. तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. ठीक आहे. आता व्हायचं जे अपील करू शकत होते फक्त सिनियर सिटीजन किंवा पॅरेंट. आता काय दिलं चिल्ड्रन पण अगेन्स्ट त्या डिसिजन जाऊ शकतात. म्हणजे ओल्ड पॅरेंट
ऑर सिनियर सिटीज ऑर ग्रँड पॅरेंट्स असेल ते अपील करू शकत होते. सेक्शन 16मध्ये ॲपिलेट ट्रिब्युनलमध्ये ॲपिलेट ट्रिब्युनलकडे खालच्या ऑर्डरच्या अगेन्स्ट त्याचं नाव होतं आपलं मेंटेनन्स ट्रिब्युनल. ठीक आहे. बट नवीन काय सांगते, नवीन सांगते की फक्त पॅरेंट्स किंवा सिनियर सिटीजन्स नाही, चिल्ड्रन पण त्याच्या विरुद्ध निकाल ते पण चिल्ड्रन किंवा रिलेटिव्ह हे पण अपील करू शकतात स्टेटमध्ये ॲपिलेट ट्रिब्युनलमध्ये, म्हणजे जिल्हा लेवलच्या ट्रिब्युनलमध्ये अगेन्स्ट कोणाच्या ऑर्डरच्या, जी ऑर्डर खालच्या दिली आहे मेंटेनन्स ट्रिब्युनलने दिलेली आहे. ठीक आहे. मुलं म्हणतील ना की माझ्या आईवडिलांना किंवा या सिटीजनने हिला पण त्याच्याकडे ऑलरेडी प्रॉपर्टी आहे, याचं हे भाडं येते, त्या भाडं येते, दुकाने भाड्याने दिलेलं, याचा पेट्रोल पंप आहे स्वतः, पण ठेवलं आहे म्हणून दिशाभूल केलेली आहे आणि म्हणून माझ्याकडून मेंटेनन्स जास्त घेतोय, तर मग कोणी करू शकते. पण कधी जायचं 60 डेजमध्ये. 60 डेजमध्ये ऑर्डर दिल्यापासून दोघांपैकी कोणी पण जायचं, ज्याला ऑब्जेक्शन 60 डेजमध्ये जायचं. कोणाच्या ट्रिब्युनल मेंटेनन्स ट्रिब्युनलने ऑर्डर दिल्यापासून ते 60 डेजमध्ये याचा निकाल ॲपिलेट कोर्टने किंवा जिल्हा न्यायाधिकरणने किंवा अपील न्यायाधिकरणने 30 दिवसात लावायचा, एका मंथमध्ये. 30 दिवस सांगितलं, 1 मंथ सांगितलं. तो 31 दिवसाचा आहे ते नाही, 1 मंथ सांगितलं. अमेंडमेंट पण कळालं तुम्हाला काय आहे तर. त्याला सेक्शन 16 सेक्शन 7 नाव आहे राईट टू लिगल रिप्रेझेंटेशन. म्हणजे काय, आता एखादं जर असेल ग्रँड पॅरेंट्स किंवा सिनियर सिटीजन जे जाऊ शकत नाही कोर्टात किंवा, तर त्याच्या वतीनं कोणताही माणूस प्रॅक्टिस करू, म्हणजे त्याच्या वतीनं कोणताही माणूस रिप्रेझेंट त्यांना त्या ट्रिब्युनलमध्ये. ठीक आहे. म्हणजे छोट्या कोर्टमध्ये, विभागाच्या मेंटेनन्स ट्रिब्युनलमध्ये आणि वर ट्रिब्युनलमध्ये रिप्रेझेंट करू शकतो त्या सिटीजन किंवा पॅरेंट्सला कोणीही, एखादा NGO पण रिप्रेझेंट करू शकतो, कोणीही रिप्रेझेंट करू शकतो. म्हणून याचं नाव राईट टू रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. जास्त मी आता फास्ट देऊ, आपण ऑलरेडी झाला यार. सेक्शन 18 पहिले सांगितलं होतं मेंटेनन्स ऑफिसर. प्रत्येक जिल्ह्याला एक ऑफिसर ठेवायचा. तो मेंटेनन्स ऑफिसरमध्ये जिल्ह्याचा सामाजिक न्याय कल्याण असतो. ठीक आहे. आता काय होते, पहिले सांगितलं होतं सेक्शन 18मध्ये निर्वाह अधिकारी, मेंटेनन्स ऑफिसर निर्वाह अधिकारी, आपल्या मराठीत त्यांनी निर्वाह अधिकारी समाज कल्याण ऑफिसर असतो डिस्ट्रिक्टमधला. ठीक आहे. आता यात पण एक अमेंडमेंट झालेली आहे. ओल्ड सेक्शन सांगते पॅरेंट्स सिनियर सिटीजन मे बी रिप्रेझेंटेड बाय मेंटेनन्स ऑफिसर ड्युरिंग द ट्रिब्युनल प्रोसिडिंग्स. म्हणजे ट्रिब्युनलच्या वेळेस खालच्या किंवा वरच्या कोर्टमध्ये तो मेंटेनन्स ऑफिसर पॅरेंट्स सिनियर सिटीजन रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक असलं पाहिजे. सांगते नवीन की मेंटेनन्स ऑफिसर विल एंटर कंप्लायन्स ऑर्डर ऑफ मेंटेनन्स पेमेंट. म्हणजे याचं काम काय आहे, आता फक्त रिप्रेझेंट करायचं. ऑर्डर जी मिळाली त्यानंतर त्या सिनियर सिटीजनला खरंच पैसे येतात का त्याचं पण कंप्लायन्स करणे, म्हणजे अनुकूल करणे, ते बघ इथे येते की नाही ते पण काम दिलं आहे मेंटेनन्स ऑफिसरला नवीन अमेंडमेंटनुसार. परत एक काम दिलं आहे की ते सिनियर सिटीजन ज्याच्या अगेन्स्ट ते केस, ते मुलगा किंवा मुलगी किंवा रिलेटिव्ह, तर ते रिलेटिव्ह आणि सिनियर सिटीजन किंवा रिलेटिव्ह आणि पॅरेंट्स याच्यामधलं आहे कम्युनिकेशन करण्यासाठी हे मेंटेनन्स ऑफिसर राहील. मेंटेनन्स ऑफिसर विल ॲक्ट ॲज अ लिएसॉन, एक शब्द लिहिलेला लिएसॉन फॉर पॅरेंट्स और सिनियर सिटीजन. ती एक लिंक असेल, कॉन्टॅक्ट बिटवीन पॅरेंट्स. ठीक आहे. पहिले मेंटेनन्स ऑफिसरचं काम होतं भाई फक्त रिप्रेझेंट करणे ट्रिब्युनल या सिनियर सिटीजनला. आता काम आहे की जी ऑर्डर आहे तिथं पहिलं पण दोन काम झालेले, त्यांना मेंटेनन्स कॉस्ट मिळतो हे पण चेक करणे, हे पण करणे. ते पॅरेंट्स आणि रिलेटिव्ह ज्याच्या अगेन्स्ट केस असेल, रिलेटिव्ह असेल किंवा
किंवा चिल्ड्रन असतील त्यांच्यामधली लिंक करणे किंवा त्याच्यामधलं कम्युनिकेशन करायचं पण याचंच आहे या मेंटेनन्स ऑफिसरचं. हो कळायला असेल. मी अजून विचार 5-10 मिनिटं बोलू शकतो. टाईम कॉन्स्टंटमुळे मी मला रोखून ठेवतोय, नाही तर मी एकदम मस्त एक्सप्लेन करत असतो. पण ठीक आहे, समजून घ्या मला काय काय म्हणायचं ते. कळालं नाही तर विचारा, मी कमेंटमध्ये सगळ्या गोष्टी परत. सेक्शन 19चं नाव आहे, आता चॅप्टर आपला चॅप्टर 3चं नाव आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ ओल्ड एज होम. सेक्शन 19चं पण नाव आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ ओल्ड एज होम. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट वृद्धाश्रम इस्टॅब्लिश करायचे. मिनिमम कॅपॅसिटी 150 राहील, 150पेक्षा जास्त बी राहिली चालते. प्रत्येक जिल्ह्यात ॲटलिस्ट 1 ओल्ड एज होम इस्टॅब्लिश करायचं आहे स्टेट गव्हर्नमेंटला. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्यात ॲटलिस्ट 1. जिल्ह्यात 2-3 केले तरी चालते, ॲटलिस्ट 1 तरी करा आणि त्याची मिनिमम कॅपॅसिटी 150 राहील. आता याच्यात काय झालं, यात झालेलं आहे मध्ये. पहिले काय सांगितलं तुम्ही, भाषा काय होती, म्हणजे ओल्ड ॲक्ट ॲज अ स्टेट गव्हर्नमेंट मे सेटअप ॲटलिस्ट 1 ओल्ड एज होम इन एव्हरी डिस्ट्रिक्ट विथ कॅपॅसिटी टू हाऊस मिनिमम 150 सिनियर सिटीजन्स असं सांगते. नवीन अमेंडमेंट झाल्यावर काय सांगते सेक्शन 9, सिनियर सिटीजन केअर होम्स मे बी सेटअप बाय गव्हर्नमेंट. इथं लिहिलं होतं फक्त बाय गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आहे, बाय गव्हर्नमेंट बाय प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, म्हणजे प्रायव्हेट लोक पण स्थापन करू शकतात ओल्ड एज NGO. ठीक आहे, सिटीजन केअर होम्स मे सेटअप बाय गव्हर्नमेंट प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. फक्त काय, दो होम मस्ट बी रजिस्टर्ड विथ गव्हर्नमेंट. हे जे ओल्ड होम आहे ना ते स्टेटमेंटसोबत रजिस्टर असलं पाहिजे. प्रायव्हेटनं केलं असेल तर स्टेटचं तर ऑलरेडी रजिस्टर्ड असते. आणि त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर राहील. सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे सांगितलेले गोष्टी त्या फॉलो केल्या पाहिजे त्या होममध्ये. सेंट्रल गव्हर्नमेंट विल सेट मिनिमम फॉर दिस होम्स सच ॲज इन्फ्रास्ट्रक्चर अँड मेडिकल फॅसिलिटीज इन दॅट ओल्ड एज होम. सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलेले मिनिमम स्टँडर्ड नुसारच तुम्हाला ओल्ड एज एस्टॅब्लिश करावं लागेल. एक तर स्टेट गव्हर्नमेंट करू शकते किंवा प्रायव्हेटचं नव्हती भाषा ओल्ड ॲक्टमध्ये, फक्त गव्हर्नमेंटला सांगितलं होतं प्रत्येक जिल्ह्यात. आता प्रायव्हेट ऑर्गनायझेशन पण शकते. हे झालं सेक्शन 19. मी जास्त लिहित नाही, ओरलीच सांगत, पण तुम्हाला कळत असेल. सेक्शन 20चं नाव काय, मेडिकल सपोर्ट फॉर सिटीजन. म्हणजे चॅप्टर 5 सुरू झाला. चॅप्टर 19 होता, 4 आहे. चॅप्टर नाव आहे प्रोव्हिजन फॉर मेडिकल केअर ऑफ सिनियर सिटीजन. सेक्शन 20 आहे, त्याचं टायटल आहे सपोर्ट फॉर सिनियर सिटीजन. सपोर्ट. ठीक आहे, म्हणजे काय होतं, शासन वैद्यकीय किंवा वैद्यकीय सोय करणार त्याची या सिनियर किंवा पॅरेंटची. तो लिहिले माहिती का 2000 ओल्डमध्ये लिहिले, स्टेट गव्हर्नमेंट प्रोव्हाइड फॅसिलिटीज सच ॲज सेपरेट बेड फॉर सिनियर सिटीजन इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल, म्हणजे काही रिझर्व असतील, आणि सेपरेट क्यू इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल फॉर सिनियर सिटीजन्स. ठीक आहे, सिनियर सिटीजन्स. आता इथं सांगितले हे सांगतो मध्ये काय होतं, गव्हर्नमेंट हॉस्पिटल 2007 19 जे अमेंडमेंट यात सांगितले फक्त हॉस्पिटल नाही, हॉस्पिटल पण, म्हणजे तिथे एक्सटेंड ऑल हॉस्पिटल इन्क्लुडिंग प्रायव्हेट किंवा सेमी किंवा गव्हर्नमेंट. ठीक आहे, मेडिकल सपोर्ट फॉर सिनियर सिटीजन हेच त्यांना रेग्युलर चेकअप करणे किंवा त्याचे क्यूची सेपरेट अरेंजमेंट करणे, म्हणजे लवकर नंबर लागेल, किंवा बेडची फॅसिलिटी देणे, किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये आल्यावर वेट न करता लवकर करणे, ह्या गोष्टी आहेत. हे राज्य शासनाला वैद्यकीय सहाय्य करणार. सेक्शन 21, 22, 23 काही एवढं नाही, तुम्ही स्वतः वाचून घ्या. आता चॅप्टर 5 सोडून देतो कारण की टाईम नाही आहे. चॅप्टर 5चं नाव मी सांगतो, प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ सिटीजन. प्रोटेक्शन लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ सिनियर सिटीजन. ठीक आहे, यामध्ये किती सेक्शन आहेत, सेक्शन 21 to 23 तुम्ही स्वतः वाचून घ्या, कळून जाईल तुम्हाला. 21 सेक्शन मेजर्स फॉर पब्लिसिटी अवेअरनेस फॉर वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन.
गव्हर्नमेंटचं काम आहे की पोलीस ऑफिसर, ज्युडिशियल लोक किंवा अदर जे आहे या न्यायाधिकरणमध्ये यांना ट्रेनिंग त्यांना अवेअरनेस करायला सांगायचं की तुम्ही कसं सिनियर सिटीजनचं वेलफेअर वगैरे करणार आहे ते. 22 मध्ये आहे सेक्शन ऑथॉरिटीज हू मे बी स्पेसिफाईड फॉर इम्प्लिमेंटिंग द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट. म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा SDM हे अंमलबजावणी करतात त्याच्या जिल्ह्यात. 23 आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी टू बी इन सर्टन सर्कमस्टन्सेस. आता काय होते कधी दाखवतो ते ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी टू बी वॉइड इन सर्टन सर्कमस्टन्सेस where any senior citizen who after the commencement of the act has transferred by way of gift or otherwise his property subject to the condition transferee shall provide the basic amenities, basic physical to the transferer. Such transferee refuses or fails to provide such amenities and physical needs, the said transfer of property shall be deemed to have been made by fraud or coercion and undue influence and shall the option of transfer be declared void ट्रिब्युनल. होते कधी हे सिनियर सिटीजन स्वतःहून आपली प्रॉपर्टी ट्रान्सफर करतात एखाद्या रिलेटिव्ह कोणाला तरी असं ॲग्रीमेंट करून तुम्ही आमची जबाबदारी आणि आम्ही तुम्हाला आमची देतो. ते लोक तेव्हा हो तुमची प्रॉपर्टी करून द्या तसं. एकदा काही प्रॉपर्टी मध्ये त्याची काळजी करत नाही तेव्हा हे जर ट्रिब्युनलमध्ये गेले हे लोक माणसाविरुद्ध ते हे सिनियर सिटीजन कंप्लेंट करू शकतो. मला त्यानं पहिले आश्वासन दिलं होतं माझे करणार माझं मेंटेन म्हणून मी माझी प्रॉपर्टी ट्रान्सफर केली आणि आता ते लोक मदत नाही तर ती ट्रान्सफर केलेली प्रॉपर्टी अशी पकडली जाईल की त्या माणसाने सिनियर सिटीजन जाऊन ती प्रॉपर्टी आपल्या नावावर करून. ठीक आहे. त्याच्यामुळे करण्यात येईल तो प्रॉपर्टीचा आदेश आणि ती सिटीजनला मिळून जाईल. हे झालं सेक्शन 3 मध्ये. नंतर चॅप्टर 6 इम्पॉर्टंट झालं. यात लिहिलेले ऑफेन्सेस कारण की हे विचार गव्हर्नमेंट आपलं ऑफेन्सेस अँड प्रोसिजर फॉर ट्रायल. ठीक आहे. म्हणजे अपराध न्याय चौकशीची कार्यपद्धती यामध्ये सेक्शन 2 सेक्शन 24 आणि सेक्शन 25. चॅप्टरचं नाव आहे ऑफेन्सेस अँड प्रोसिजर फॉर ट्रायल. अपराध आणि न्याय चौकशीची कार्यपद्धती. सेक्शन 24 सांगते एक्सपोजर अँड अबेंडमेंट ऑफ सिनियर कोण अबेंड केलं यांना या सिनियर सिटीजनला तर त्याची गुन्हा किंवा त्याच्या पनिशमेंट आहे हे सेक्शन 24 सांगते. सेक्शन 24 मध्ये लिहिलं आहे ज्येष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकणे व त्यांचा परित्याग करणे. जी व्यक्ती नागरिकांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी असून पण ती घेत नाही आहे किंवा त्यांनी कायमस्वरूपी किंवा टेम्पररी सोडून दिली आहे अशा कृती व्यक्तीविरुद्ध 3 महिने जेल किंवा 5 पेनल्टी दोन्ही गोष्टी होऊ शकते. सेक्शन 24 सांगते ज्येष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकणे व त्यांचा परित्याग करणे. जो व्यक्ती ज्यांच्या ज्येष्ठ नागरिकाची पोषण जबाबदारी आहे अशा व्यक्तींनी ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी किंवा टेम्पररी देण्याच्या उद्देशाने कृती असेल तर त्यांना 3 महिन्याचं जेल. सेक्शन 24 काय सांगते 3 मंथ जेल किंवा 5,000 रुपये किंवा ते जे न्याय होईल त्यानुसार अमेंडमेंट झालेले आहे. सेक्शन 24 मध्ये 3 महिन्याचं वाढवलं आहे 6 महिने. ॲक्च्युली तो 3 to 6 मंथ आहे हां 6 महिन्यापर्यंत वाढवले आणि 5 वाढवले 10,000 रुपये आणि बोथ. ठीक आहे. पहिले काय होतं अप टू 3 months 5K और बोथ तर 6 month 10K और बोथ. हे झालंय. मी अमेंडमेंट पण सांगतो जिथे जिथे हे म्हणजे आपला अपडेट आहे पूर्ण ॲक्ट. कुठं तुम्हाला जायची गरज नाही आहे. ते जुन्या PDF मध्ये तर अपडेटेड नाही आहे. मी ते पूर्ण अपडेटेड सांगतो. ठीक आहे. सेक्शन 25
सेक्शन 25 मध्ये काय सांगितलं आहे, कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्सेस. त्यात जर कोणी असं कृत्य तर त्याचा जो अपराध होईल दखलपात्र जामीन योग्य असेल. ठीक आहे, तो अपराध दखलपात्र म्हणजे कॉग्निझेबल. ठीक आहे, कॉग्निझेबल असेल आणि जामीन योग्य म्हणजे बेलेबल, त्याला बेल मिळेल. ठीक आहे, तो जो अपराध दखलपात्र आणि जामीन योग्य असेल, कॉग्निझेबल अँड बेलेबल असेल. तिथे लिहिलं आहे ना 25, कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्सेस, एनिथिंग कंटेन इन द ऑफ क्रिमिनल प्रोसिजर एव्हरी अंडर दिस ॲक्ट विल बी कॉग्निझेबल अँड बेलेबल. ते काही नाही, क्रिमिनल प्रोसिजर सरळ लिहिले, एव्हरी अंडर दिस ॲक्ट शॅल बी कॉग्निझेबल अँड बेलेबल. An offense under this act tried summarized by magistrate. ठीक आहे, मॅजिस्ट्रेट याचं ट्रायल घेणार. ओके, आता मी सांगायचो तुम्हाला पात्र म्हणजे काय. जामीन योग्य तुम्हाला माहिती आहे, पण दखल एक असतो. अपराध म्हणजे पहिले अपराध. ठीक आहे, अपराध म्हणजे काय, शिक्षेस पात्र असणारी कृती म्हणजे अपराध. अशी कुठली कृती जी शिक्षेस पात्र आहे. दोन असतात, दखलपात्र आणि अदखलपात्र. ठीक आहे, दखलपात्र म्हणजे काय, कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल म्हणजे दखल घ्यावी लागते. म्हणजे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. जिथे दखल घ्यावी लागते तो गुन्हा आहे गंभीर स्वरूपाचा. म्हणून इथं सांगितलेलं आहे दखलपात्र गंभीर स्वरूपाचा गुन्हा राहणार आहे हा या ॲक्टमध्ये. तर तुम्ही असे या ॲक्टमध्ये जर तुम्ही दोषी आढळले तर तो पात्र राहील, पण योग्य आहे. चला, बेल तरी आहे, अनबेलेबल नाही आहे. पण कॉग्निझेबल आहे म्हणजे दखलपात्र आहे, म्हणजे सिरियस आहे तो. तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला जर मेंटेन नाही आहे किंवा त्याचं मेंटेन नाही आहे तर हे गंभीर गुन्हा आहे. ठीक आहे, गंभीर स्वरूपाचा खून, चोरी या टाईपला आपण कॉग्निझेबल म्हणतो. आणि इथं अदखल म्हणजे गंभीर स्वरूपाचा नाही आहे गुन्हा. ठीक, तर अशा वेळेस वॉरंट नसेल तरी अटक करता येते. म्हणजे इतका सिरियस गुन्हा आहे ना, विदाऊट वॉरंट पण तुम्हाला पोलीस अटक करू शकतात. विदाऊट वॉरंट ऑफ कोर्ट, विदाऊट मॅजिस्ट्रेट वॉरंट दे कॅन अरेस्ट यू. पण अदाखलपत्र जो जास्त गंभीर नसतो, तर अशा वेळेस जर सामान्य व्यक्तीला किंवा व्यक्तीला अटक करायची असेल तर अटक करत नाही असं काही कारण सांगून वॉरंट असलंच पाहिजे. वॉरंट तरच अटक करते तर तो गुन्हा गंभीर स्वरूपात. पण ऑलरेडी गंभीर स्वरूपात चोरी केला, कुठं वॉरंटची गरज, सरळ अटक. म्हणून जो या दखलपात्र आहे भाई, विदाऊट वॉरंट अरेस्ट यू. आणि अदखलपात्र म्हणजे नॉन कॉग्निझेबल, गंभीर गुन्हा नसतो. इथे वॉरंट गरज पडतेच जर तुम्ही अटक करायची असली तर. ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचं झालं. आता एक राहिले लास्ट चॅप्टर 7. मी आता 2 मिनिटात पोहतो, टेन्शन करू नका. चॅप्टर 7 मध्ये काय सांगितलं, मिसलेनियस. यामध्ये सेक्शन 26 टू सेक्शन 32. ठीक आहे, हे तुम्हाला इझिली समजेल. यात काय दिलेलं आहे, यात दिलेलं आहे की पॉवर ऑफ स्टेट टू मेक्स रूल, पॉवर ऑफ गव्हर्नमेंट टू मेक रूल. जर सेंट्रल गव्हर्नमेंट बनवले, स्टेट गव्हर्नमेंट रूल बनवले तर मग सेंट्रल गव्हर्नमेंट वरचढ असतील. ठीक आहे, ह्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही ते वाचून घ्या, तुम्हाला कळून जाईल. एवढे इम्पॉर्टंट चॅप्टर 7 मधल्या गोष्टी तुम्हाला इझिली ते वाचून समजून जाईल. आता एक आहे हेल्प एज नावाची NGO. ठीक आहे, या गोष्टी कधी कधी विचारू शकता आहे म्हणून मी घेतोय. ती 78 झाली, त्याचं हेडक्वार्टर दिल्लीला आहे. हेल्प एज NGO ही सिनियर सिटीजनसाठी काम करते. ठीक आहे, नंतर 1 ऑक्टोबरला असतो सिनियर सिटीजन इंटरनॅशनल सिनियर सिटीजन डे. हे पण लक्षात ठेवा. तर काही स्कीम आहे सिनियर सिटीजनसाठी, संजय गांधी निराधार योजना, बाळ योजना. नंतर भाड्यामध्ये सवलत आहे, ट्रेनचं भाडं तुम्ही एसटीने गेलं 50% आहे ना, तर सवलत आहे.
प्रधानमंत्री वय वंदना योजना आहे 1000 पर मंथची, तर या योजना वगैरे पाहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर या ॲपमध्ये काहीच नाही आहे. हा हेच होतं की हे DPSP मध्ये आहे ओल्ड पीपलबद्दल, सिनियर सिटीजनबद्दल उल्लेख. ठीक आहे. तिथे ओल्ड एज DPSP 41 आर्टिकल. कॉन्करंट लिस्ट जी आहे ना आपली, कॉन्करंट लिस्ट जशी एक असते ना, आपण म्हणतो ना स्टेट लिस्ट आहे, म्हणजे स्टेट बजेट आहे, हा सेंट्रल तसं कॉन्करंट आहे. स्टेट गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट दोघांचा तो त्या कॉन्करंट लिस्टमध्ये 23 नंबरचं नाव 23 नंबर नाव आहे. त्यात कॉन्करंट लिस्टमध्ये सिनियर सिटीजन बद्दलच उल्लेख आहे त्याच्यात. तुम्ही बघून घ्या एकदा 23 नंबरचं कॉन्करंट लिस्टमध्ये. ठीक आहे. कॉन्करंट लिस्ट यामध्ये 23rd नंबरचा जो पॉईंट आहे त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये सिनियर सिटीजनचा उल्लेख झालेला आहे. ओके. एकदा पाहून सांगू का ते कॉन्करंटमध्ये? एक मिनिट बघा. हे बघा, सब्जेक्ट ऑफ युनियन, स्टेट अँड कॉन्करंट लिस्ट. ते पहिले युनियन लिस्ट आहे, हे स्टेट लिस्ट आहे, याच्यात फक्त राज्य सरकारला आहे. हे बघा, कॉन्करंटमध्ये 23 नंबर. कॉन्करंटमध्ये 23 नंबर सोशल सिक्युरिटी. ओके. त्या सोशल सिक्युरिटीमध्ये पण सामाजिक सुरक्षामध्ये पण सिनियर सिटीजन आणि पॅरा उल्लेख इनडायरेक्टली. चालते. ठीक आहे. बाय. लास्ट 2 व्हिडिओजला चांगला रिस्पॉन्स आहे. मला नव्हतं 100+ व्ह्यूज यायला, आणि आपले व्ह्यूज त्यांना खरंच या फायदा होत असेल त्यांनी घ्या. तुम्ही हा व्हिडिओ स्किप करा, बघितला तरी चालेल. तुम्हाला जसं वाटलं तसं बघा. हा व्हिडिओ न बघा, फक्त हेडफोनमध्ये माझा आवाज ऐकेल तर तुम्ही फक्त ऐकू पण शकता. ठीक आहे.